हनुमान सर, सर आपल्याला हे रेकॉर्ड करता येईल का हे सेशन? रेकॉर्ड चालू केले मॅडम. रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे मी. तर करता येईल का? हो हो हो, येस, करता येईल डेफिनेटली. मी ऑलरेडी चालू केलेली आहे रेकॉर्डिंग. तुमच्या साईडला बटन पण आलं असेल रेकॉर्डिंग येस ओके येस, ओके म्हणून. ओके. ओके ओके, हां येस. हां. येस. तर सुरू करा मॅडम, काही अडचण नाही. कारण काही जणांना सर जॉईन करता येस. येत नाहीये त्यांना, तर ते म्हणतात की आम्ही अच्छा. रेकॉर्डिंग बघू शकतो का? नाही, बघू शकतो डेफिनेटली, पण इट इज रिकमेंडेड दॅट दे शुड जॉईन लाईव्ह, सो दॅट ते चांगलं होईल, जर बेटर राहील बरं. ऑफकोर्स रेकॉर्डिंग आपण देऊ त्यांना, बट इफ दे जॉईन लाईव्ह देन देर विल बी बेटर आयडिया. सो बोथ कॅन वर्क डेफिनेटली. या, मी करतो रेकॉर्डिंग. थँक्यू. सर तुमच्या एंडला आहे ना कनेक्शन थोडंसं पुअर आहे. अ, अच्छा. तुमचा आवाज ब्रेक होतोय आणि हळू ऐकतो थोडस. असं आहे का? एक मिनिट, एक मिनिट. येस, आता येतोय? हॅलो. हॅलो. येस, थोडासा प्रॉब्लेम आहे. मी चेक करतो माझ्या लेवलला. एक मिनिट. येस, आता आवाज येतोय मॅडम? हॅलो. हॅलो, आता आवाज येतोय? हॅलो, आता आवाज येतोय का? हॅलो. हा. येस. हो सर, आवाज. येस येस, बेटर बेटर. येस येस. ठीक आहे, सुरू करूया आपण. ओके. ओके सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू द सेशन. आणि गुड. मी अ, थोडक्यात एक इंट्रोडक्शन देते स्वतःबद्दल पण, की मी महा एफ पी सी सोबत काम करते ॲज अ डोमेन एक्सपर्ट. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकेटेड आहे. ज्यांना माझ्याबद्दल म्हणजे ज्यांच्याशी बोलणं झालं त्यांना माहिती असेल. बट जे नवीन आहेत आज जॉईन करतायत किंवा आपलं पहिल्यांदा जर इंटरॅक्शन होत असेल तर जस्ट अन इंट्रोडक्शन. आणि त्याच्यानंतर मला मनमत बिरादर सर जे आपले आजचे स्पीकर आहेत त्यांचं एक थोडक्यात इंट्रोडक्शन देते तुमच्या समोर. तर सगळेजण आहेत ना, म्हणजे कम्फर्टेबल, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आवाज वगैरे व्यवस्थित येतोय ना? ओके, ग्रेट. सो आजच्या या अत्यंत महत्वाच्या व्यवसाय ऑडिट सत्र जे आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून जे लाभले आहेत ते कृषी उद्योग क्षेत्रात एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, श्री मनमत बिरादार सर. तर सरांनी ना कृषी व्यवसाय स्किल डेव्हलपमेंट MSME कन्सल्टिंग मध्ये 20 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे त्यांचा. त्यांनी महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून राज्याचे नेतृत्व केलेले आहे. सरांनी विकसित केलेल्या फेम मॉडेल आणि AI इंटेलिजन्स, सॉरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून अनेक FPC आणि MSME ना व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. आणि 9,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 78 पेक्षा जास्त MSME यांना यशस्वी मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. तर आजचं आपलं जे सत्र आहे की FPC ची आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण कशी करावी याच्यावर मार्गदर्शन आपल्याला सर करणार आहेत. तर सर, तुमचं स्वागत आहे. आणि इतर जे संचालक मंडळातील आणि म्हणजे FPC बरोबर काम करणारे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आज इथे उपस्थित आहेत. तर आपल्या मार्गदर्शनामुळे नक्कीच त्यांना लाभ होणार आहे. तर प्लीज आपण आता हे करा, कंटिन्यू करा.
येस, येस, येस. सगळ्यांचं इथं मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज येत असेल, आय होप सो. तर आपण आजचं सेशन, येस, सेशन सुरू करूया आजचं. तर मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मराठी मला वाटते सगळ्यांना ओके आहे, कारण माझे सेशन मराठी, हिंदी, इंग्लिश असे तिन्ही पण आपण हे करतो, पण आपण महाराष्ट्रातले आहोत. महाएफपीसीशी सगळे जे जोडलेले आहात, तर सगळ्यांचं परत एकदा मी मनापासून इथं अभिनंदन आणि स्वागत करतो. आणि आपण या सेशनला आजच्या सुरू करूया मित्रांनो. तर आता आपल्याला माहिती आहे की हे मी सुरुवातीलाच अगदी क्लिअर करू इच्छितो की आपल्याला हे टिपिकल ट्रेनिंग घ्यायचं नाहीये. अर्थात कारण काय झालंय, आपल्याला माहिती आहे की आता टिपिकल ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा म्हणजे असं आपण म्हणूया त्या सेशनला की आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशन, इंटरॅक्टिव्ह आणि काही गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली इथे कराव्या लागणार आहेत. तर त्या पद्धतीचं सेशन घेऊया. म्हणजे कसं आहे की आता नुसतं एज्युकेशन, आणि सगळ्यात महत्वाचं, मी माझी ओळख करून देताना जसं मॅडमने पण सांगितलं, तसं मी कुठला मॅनेजमेंट म्हणजे कॉलेजचा म्हणजे लेक्चरर किंवा असं काही नाहीये बरं. सगळ्यात महत्वाचं जे प्रॅक्टिकल आमच्या म्हणजे वर्किंग मधून मला जे म्हणजे हे आलं, अनुभव आला, तोच आपल्याशी मी शेअर करणार आहे. आणि तो आपल्याला एका स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये आपण तयार केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं काय असते, नॉलेज हे एक असतं, पण नॉलेजला आपण अगदी स्ट्रक्चर्ड पद्धतीने जर त्यामध्ये केलं, तर आपल्याला त्याच्यापासून रिझल्ट आपल्याला मिळू शकतात, जर त्याचं राईट इम्प्लिमेंटेशन केलं तर. तर तशा पद्धतीनं माझं हे काम आहे एकंदरीत. मागच्या जर थोडंसं म्हणजे माझी हिस्ट्री बघितली, तर याच्यामध्ये 20 ते 22 वर्षाचा मागचा जो अनुभव आहे, तो सेल्स, मार्केटिंग आणि सोबतच कृषी क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात इनपुट इंडस्ट्री असेल, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, किंवा ह्या ज्या सगळ्या क्षेत्रामध्ये माझं म्हणजे अनुभव आहे. बी-टेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग माझं शिक्षण झालेलं आहे 1998 ला परभणी कृषी विद्यापीठातून. आणि 98 ला पास आउट झाल्यानंतर बऱ्याच नंतर मी एम-बी-ए केलं मार्केटिंगमध्ये. त्याच्यानंतर बऱ्याचशा कंपन्या, इनपुट कंपनीजमध्ये, ड्रिप इंडस्ट्री आणि महाराष्ट्र ॲग्रो, ही शासनाच्या जवळ-जवळ कंपनीमध्ये मी 10-12 वर्ष केलेलं आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये जवळ-जवळ 10-12 वर्ष. असा एक 20-25 वर्षाचा, 25 एक वर्षाचा अनुभव आहे. तर हा सगळा करत असताना जी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची एकंदरीत जी वाटचाल आहे, ती अगदी जवळून बघितलेली आहे. आणि सगळ्या एकंदरीत मागच्या एक 4 ते 5 वर्षाच्या काळामध्ये, साधारणतः 2019 कोविडच्या आसपास किंवा त्याच्यानंतर पासून मग ही माझी स्वतःची जी म्हणजे ट्रेनिंग, कोचिंग, आणि स्वतः मी एक फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक आहे. एका फार्मर प्रोड्युसर कंपनीचा सीईओ आहे. त्यामुळं प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आहेत, आणि बऱ्याच गोष्टी एम-एस-एम-ई असेल, फूड प्रोसेसिंग युनिट असतील, व्हॅल्यू चेन असेल, त्याला क्रिएशन कसं करायचं, आणि बेसिकली जो बिझनेस मॉडेल ज्याला आपण म्हणतो, तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिझनेस मॉडेल आपल्याला कसं क्रिएट करता येईल. तर या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल मी हे सांगायचा उद्देश असा आहे, की बाबा ठीक आहे, हा माणूस समोरचा जो आहे, तो आपल्याला खरं काही म्हणजे व्हॅल्यू ॲड करेल का? का इतर बाबा ट्रेनर सारखं, ट्रेनर म्हणता येणार नाही. आय एम लाइक ट्रेनरपेक्षा मी प्रॅक्टिकल, त्याला आपण असं म्हणू की कोच म्हणा. म्हणजे कोच म्हणजे असं असतं की त्याला हँड होल्डिंग आपण म्हणतो. तर तशा पद्धतीचं आपण हे ट्रेनिंग करणार आहोत. तर आपण तशा पद्धतीचं स्ट्रक्चर इथे केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आपला जो हा प्रवास राहणार आहे, तो अगदी अ, असं म्हणूया की थोडंसं आपल्याला कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन, थोडंसं कॉन्सेप्ट, त्याची नॉलेज. कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर त्याची गरज काय आजच्या घडीला. तर आपण असं म्हणतो बघा, कसं आहे, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण असं म्हणतो की नाही बाबा, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला चेक करतो, बाबा काय झालंय तुम्हाला? ठीक आहे, मला आता खोकला आलाय, सर्दी आली, जे काही झालं असेल, तर ठीक आहे, तुम्ही ह्या गोळ्या घ्या. डॉक्टर आपल्याला असं कधी सांगत नाही की बाबा ह्या म्हणजे मी एम-बी-बी-एसला होतो, मी एम-डी केलं आणि त्याच्यानंतर मी स्पेशलायझेशन केलं कुठल्या गोष्टीमध्ये. आपल्याला गरज पण नसते. अगदी तशी ही इंडस्ट्री पण आता झालेली आहे. इंडस्ट्री म्हणजे असं आहे की तुमचे जे स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे, ती माझा उद्देश या ठिकाणी एकच आहे. मी तुम्हाला ओव्हरऑल या ठिकाणी याच्यामुळे बोलवलं, की आपल्याला समजून घ्यायचं आहे, की तुमच्या घडीला, आज घडीला तुमच्याकडे काय इश्यूज आहेत, काय प्रॉब्लेम आहेत बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये असतील, किंवा राइट फ्रॉम तुमच्या स्ट्रक्चर पासून, तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये, बिझनेस मॉडेलमध्ये पासून ते अगदी सेल्स अँड मार्केटिंगच्या लिंकेजेस पर्यंत काय अडचणी आहेत.
किंवा इव्हन फायनान्समध्ये काय अडचणी आहेत, नेमकं आपल्याला त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जायचं आहे. म्हणजे हे सेशन त्याच्यासाठी आपण केलेले की आपल्याला मुळाशी जाऊन त्याला आपल्याला एक्झॅक्टली माझे प्रॉब्लेम काय आहेत. मी तुम्हाला माझ्या साईडनी म्हणजे असं काही जास्त मी सांगणार नाहीये. मला हे समजून घ्यायचं आहे की तुमचे प्रॉब्लेम काय आहेत इंडिव्हिज्युअली. मे बी बघा इथे आता आज बऱ्याच फार्मा प्रोड्युसर कंपन्या आहेत, तर त्यांचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम अर्थात वेगळे आहेत, युनिक आहेत आणि ते असणार आहेत. बरोबर, कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळ्या बॅकग्राऊंड मधून वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल मधून आला. तुमचं जे एकंदरीत स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणू की जे बोर्ड ऑफ डायरेक्टर पण आहेत ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून, वेगळ्या क्षेत्रातून, वेगळ्या युनिट मधून आलेले आहेत. तर त्यामुळं कसं वेगवेगळे क्रॉप्स आहेत त्या ठिकाणी. तर हे सगळं असताना या ठिकाणी आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की आपल्याला नेमके प्रॉब्लेम काय आहेत आणि प्रत्येक एफपीसीचा प्रॉब्लेम आपल्याला समजून घेऊन मग त्याच्यानुसार आपल्याला पुढे जायचंय की आपल्याला हा नेमका कुठला प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा इंडिव्हिज्युअल. तसे कुठले मी तुम्हाला एक तसा मी अर्थात फॉर्म दिलेला आहे, त्याच्यावरती पण अर्थात मी तुम्हाला बोलणार आहे. तर शक्यतो तो जो फॉर्म दिलेला आहे तो मी तुम्हाला वेळ देणार आहे थोड्या वेळानंतर. शक्यतो ज्यांनी भरला असेल तर त्यांचे परत एकदा धन्यवाद, आणि ज्यांना भरायचा आहे तर त्यांना मी वेळ देईल थोडासा. तर त्यांना आजच्या आज हा फॉर्म आपण भरून तो सबमिट करायचा आहे मला. तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचशा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत की बाबा कुठल्या एरियामध्ये नेमका आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. जसं तुम्हाला मी डॉक्टरचं उदाहरण दिलं, आपल्याला ठीक आहे काही त्रास झाला तर आपल्याला काय नेमका म्हणजे त्याच्यावर उपाय करता येईल, राईट. तर ह्याच्या दृष्टीने आपल्याला स्ट्रक्चर ते करायचंय सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं ज्या सायंटिफिक मेथड आहेत. आणि बघा या ठिकाणी माझा रोल मी तुम्हाला फक्त सांगणार नाहीये, तर मी तुमच्याकडून किंवा तुम्ही मला म्हणजे काही ह्याच्यामध्ये हे करणार आहे की आपल्याला दोघांनी मिळून हे करायचं आहे एकत्र काम. समजा एखाद्या गोष्टीची आपल्याला आज समजा मार्केट लिंकेजेसचा एखाद्या एफपीसीला प्रॉब्लेम आहे किंवा मार्केट लिंकेजेस आम्हाला करायचे. तर नेमके जे काही माझे मॉड्यूल्स राहतील किंवा माझे जे म्हणजे फॉर्म्स असतील ते आपल्याला पहिल्यांदा फिलअप करून, कारण कसं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा सायंटिफिकली करायची आहे आपल्याला, रॅन्डमली करायची नाहीये. तेवढाच एक आपल्याला ह्याच्यामध्ये महत्वाचं गोष्ट करायची आहे. कारण हा रोल माझा त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला नेमकं हे कशा पद्धतीनं करायचं. तर तिथं आपल्याला नेमकं आपल्याला एकमेकाला मदतीची गरज आहे. किंवा तुम्ही बाबा ते जे काही असाइनमेंट ज्याला आपण म्हणू ते आपल्याला भरून द्यायचं आहे किंवा आपल्याला करायचं आहे. तर इम्प्लिमेंटेशन बघा नेहमी एक असा विषय असतो की नॉलेज इज देअर. आता काय झालं माहितीये का आजच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, चॅट जीपीटी आहे, युट्यूब आहे, गुगल आहे. त्याला म्हणजे काय झालं की नॉलेज इज अ नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे आज ज्ञानाचं भांडार ज्याला म्हणतात ते आज खुलं आहे सगळ्यांसाठी, बरोबर आहे की नाही. नॉलेज खूप आहे. पण सगळ्यात महत्वाचा कुठे इश्यू येतो माहितीये का तुम्हाला? अति नॉलेज म्हणजे एक्सेस नॉलेज ज्याला म्हणतो ना. आपण काय करतो बाबा ठीक आहे आपण एफपीसीचं काही दिसलं की बाबा चला गुगलवर जा किंवा आपल्या युट्यूबवरती जा आणि आपलं ऐकत राहा ऐकत राहा ऐकत राहा, खूप खूप नॉलेज घेत राहतो. पण असं आहे की बघा कसं एखादा खूप मोठा पाण्याचा तळा आहे. तर मला फक्त पाणी किती लागतं ग्लासभर किंवा एक समजा म्हणजे एक खंडाभर पाणी लागत असेल तर मी वाय शुड आय बॉदर अबाउट द होल नॉलेज. तो थिंग इज द फोकस ऑन द नेक्स्ट थिंग. प्रश्न कसा असतो माहितीये का? पुढची गोष्ट मला काय करायची त्यावर फोकस करायचंय. फार मोठ्या गोष्टी जर आपण करत तर त्याला गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो की बरेच गोष्टी लोक येऊन सांगतात की नाही मोटिवेशन वगैरे. आता मोटिवेशनची आता मला मला वाटतं गरज नाहीये. मोटिवेशन पेक्षा इम्प्लिमेंटेशन आणि प्रॅक्टिकल स्टेप, व्हॉट नेक्स्ट स्टेप काय आहे, पुढची पायरी काय आहे, ती महत्वाची पायरी काय आहे ती बघून ती चढणे पुढची पायरी. आणि ती चढतात कशी चढावी आणि काय त्याच्याने सायंटिफिक पद्धतीने आपण किंवा शास्त्रीय पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या पुढची पायरी चढू जेणेकरून आपल्याला पुढचा मार्ग मोकळा होईल. ती दिशा एकंदरीत दाखवण्याचं काम मी करणार आहे. अर्थात इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचंय. सगळ्यात महत्वाचं बघा कसं आहे, शेवटी सगळ्यालाच माहिती असतं की जे म्हणजे सकाळी उठल्यानंतर वॉकिंग करणं किंवा सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं हे आरोग्याला चांगलं असतं. हे सगळ्यालाच माहिती असतं. पण करतात किती जण?
अगदी तसंच आहे. तर या ठिकाणी आपल्याला ते जे करायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं एकमेकाच्या साथीने सोबतीनं करायचं आहे. कारण हे प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी आहे, की हे दिस इज नॉट लाइक मी तुम्हाला सांगत जाईन आणि असं नाहीये. तर ते नॉलेज तर सगळ्याकडेच आहे. अर्थात मी तर म्हणेल तुम्ही जास्त माझ्यापेक्षा कदाचित नॉलेजेबल असाल. देर इज नो प्रॉब्लेम. बट ज्या या क्षेत्रामध्ये जे नेक्स्ट स्टेप करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींना आम्ही मदत केलेली आहे. नाही म्हटलं तरी 100 पेक्षा जास्त कंपन्या आज आमच्याकडे येऊन त्या सक्सेसफुल झालेल्या आहेत सेल्स मार्केटिंगमध्ये. एकच उद्देश आहे बघा. मी याच्यावरती काम करतो की हाऊ टू रिअली मेक युअर बिझनेस प्रॉफिटेबल अँड स्केलेबल. आजच्या घडीमध्ये मी फक्त आणि फक्त जर एक कंपनी घेऊन बसलोय आणि मला म्हणजे एखाद्या गोष्टीची डीलरशिप घेतली किंवा इनपुट्सचं एखादं दुकान असेल किंवा एखादी काही तुमची योजना शासनाची घेऊन बसली असाल तुम्ही, हरकत नाही. ती सुरुवातीच्या काळामध्ये आवश्यक आहे ते. मी असं म्हणत नाही. पहिल्या 3 वर्षाच्या काळामध्ये, 4 वर्षाच्या काळामध्ये कदाचित आपल्याला त्याची गरज आहे सुरुवातीच्या कॅश फ्लोसाठी. तर ते केलं ती काही हरकत नाही आपल्याला. पण ह्याच्यानंतर आपल्याला दिशा जी चालवायची ती आपल्याला एकतर प्रॉफिटेबिलिटी हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्केलेबिलिटी म्हणजे तो व्यवसाय तिथेच न राहता त्याची मोठ्या प्रमाणात आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात कसं डेव्हलप करता येईल. म्हणजे त्याला स्केलेबिलिटी आपण म्हणतो, ग्लोबलायझेशन म्हणतो. कारण कसं आहे की आज लोकल टू ग्लोबलची कॉन्सेप्ट आज कुठेही आज आपण करू शकतो. कारण हे इंटरनेटचं जग आहे, एआयचं जग आहे. आणि या काळात तुम्ही एखाद्या खेड्यागावात जरी सुरुवात केली असेल तरी काही हरकत नाही. एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तरी काही हरकत नाहीये. याचा अर्थ असा नाही बघा. प्रॉब्लेम बऱ्याचदा माहितीये का आपल्या थॉट प्रोसेसमध्ये पण असतोय. आपल्याला स्वतःला पण वाटतं की यार आपण खूप छोटे आहे ना, आपण एखाद्या गावात आहे, खेड्यात आहे आणि आपण कसे काय मोठे होऊ शकतो, आपण असं वगैरे वाटतं आपल्याला. पण तसं काही नाहीये. कारण हे जग कसं आहे की जर तुम्ही चांगली सेवा आणि व्यवस्थित जर त्याला स्केल दिला तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मोठं होता येतं. आणि एक तांत्रिक प्रक्रिया जर वापरली आणि तीच आपल्याला इथे या ठिकाणी वापरायचं आहे. तर हे थोडंसं बॅकग्राऊंड मी तुम्हाला याच्यामुळे सांगितलं की नेमकं पुढे काय आपल्याला करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं याबद्दलची थोडीशी भूमिका माझी स्पष्ट केली. मी तुम्हाला एक थोडक्यात शेअर करणार आहे. एक पीपीटी म्हणण्यापेक्षा एक हे आहे, डॉक्युमेंट आहे. तर हे डॉक्युमेंट आपल्याला म्हणजे बघा, आजचा जो उद्देश आहे, हाऊ टू ट्रान्सफॉर्म युअर एफपीओ इंटू प्रॉफिटेबल अँड स्केलेबल, हा अगदी आणि हाच आपण एक उद्देश घेऊन जाणार आहे. म्हणजे इव्हन पुढचे जे 90 दिवस किंवा हे जे 2-3 महिन्याचा आपला प्रवास राहणार आहे, तो अगदी ह्याच इंटेन्शनला हेच आपलं उद्देश आहे, की प्रॉफिटेबिलिटी आणि स्केलेबिलिटी. महत्वाचं काय आहे, की आजच्या काळामध्ये ठीक आहे, शासनाच्या बऱ्याचशा योजना आल्या, सबसिडीज आले, त्याचे पैसे आले. हे सुरुवातीच्या काळामध्ये आवश्यक होतं आपल्याला, कारण थोडीशी फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. आपल्याला माहिती आहे, की बऱ्याचदा बँका सुद्धा लोन आपल्याला देताना अ, हात आखडता घेतात. म्हणतात, की नाही तुमची मागच्या 3 वर्षाची ट्रान्झॅक्शन दाखवा वगैरे. ते सगळंच खरं आहे. पण हे सगळं खरं असताना आपल्याला त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल, म्हणूनच या ठिकाणी आपल्याला या उद्देशानं आपल्याला काम करायचं आहे. तर ते एक सगळ्यात महत्वाचं. मी तुम्हाला जर सांगितलं आजचं सेशन जेनेरिक नाहीये. एफपीओचं खरं वास्तव आपण इथे समजून घेणार आहोत आणि एफपीओला नफा मिळवणारे, टिकाऊ आणि स्केलेबल बनवणे हा आपला या ठिकाणचा उद्देश आहे. आपल्याला माहिती आहे की हजारो आज एफपीसीज आहेत, पण खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची एक व्यावसायिकता निर्माण करणं या ठिकाणी मला वाटतं गरज त्याची आहे. तर आपल्याला म्हणजे ही काही बघा हा ट्रेनिंगचा जो पार्ट आहे तो अर्थात म्हणजे फक्त आपल्याला शासनाने पैसे दिले म्हणून ट्रेनिंग नाहीये, तर आपल्याला याच्यावरती काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं आहे. अ, मी मागच्या आठवड्यात सुद्धा म्हणजे बऱ्याच एफपीसी बोलत होतो. आता त्यांचा अप्रोच पण चेंज झालेला आहे. बघा काय एफपीसीची जी चळवळ होती ती आता बऱ्यापैकी एका अशा मोडला आलेली आहे, की इथून एफपीसी मोठ्या कंपन्या होऊ शकतात तुमच्या. तर त्या स्टेजला आपण आता आलेलो आहे. तर एफपीसी म्हणजे काही एनजीओ नाहीये, गव्हर्नमेंट ऑफिस नाहीये. तर त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. तर एफपीओचा आजचा नफा काय आहे? टर्नओव्हर आपला वाढतोय का थांबला आहे? सगळ्यांचा जो एफपीओचा एफपीसीचा पगार आहे तो आपल्याला वेळेत दिला जातोय का? अ, खरा स्केल म्हणजे कधी आणि कधी कुणाला मिळणार आहे? तर ह्या काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला रियालिटी चेकमध्ये करावे लागणार आहेत. आपल्या स्वतःलाच करावे लागणार आहे अर्थात. राइट. कारण हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याचं जे उत्तर मिळेल, तर त्याच्यावरून आपल्याला ठरवता येईल, की आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन. राइट.
तर बघा 95% एफपीओ ज्या आहेत योजना आहेत त्या व्यावसायिक साठी नाहीयेत. अर्थात तुम्हाला फक्त त्या दिलेल्या आहेत ज्या योजना आहेत शासनाच्या त्या मदतीच्या सुरुवातीच्या काळाला म्हणून दिलेल्या आहेत. तुम्हाला मदत जेणेकरून फायनान्शियली व्हावी त्याच्यासाठीच्या आहेत. तर एकंदरीत ही अशी परिस्थिती आज आपल्याला म्हणजे एफपीसीची झालेली आहे. तर हे सगळं मी जसं तुम्हाला सांगितलं तर आपल्याला एक फॉर्मची लिंक मला ऑलरेडी मला वाटतं दिलेली आहे. तर ती परत मी तुम्हाला याच्यामध्ये लिंकमध्ये देईन मी चॅट बॉक्समध्ये किंवा वेदांगी मॅडम टाकतील ती लिंक. तर आपल्याला तो फॉर्म एकदा भरायचा आहे अर्थात मी जेव्हा तुम्हाला ब्रेक देईल तेव्हा. आणि सगळ्यात महत्वाचं आता असं आहे की हे जे ऑनलाईन प्री ऑडिट सेशन आहे आता प्री ऑडिट सेशन मी त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे की आपल्याला नेमकं म्हणजे कस्टमाइज सोल्युशन ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने जायचं जनरलाइज जायचं नाहीये. ज्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यात आता फॉर्म भरत असताना 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला फिजिकल ऑडिट एकदा आम्ही करणार आहोत. ज्या एफपीसी याच्यातून सिलेक्ट होतील, ज्या एफपीसीचा इंटरेस्ट असेल बघा. आणि दुसरी गोष्ट हे म्हणजे महत्वाचं असं आहे की तुमचं एक पाऊल पुढे येणं आवश्यक आहे या गोष्टीमध्ये. कारण होतं असं की बघा कसं असते की एखाद्या माणसाला तहान लागली तर त्याला ते पाण्याची चव पण लागते. आणि म्हणतो ना आपण की बाबा एखादा माणूस जर समजा त्याला भूक किंवा तहान नसेल तर त्याला काही उपयोग नसतो. अगदी तशीच परिस्थिती आहे. तर या ठिकाणी सुद्धा हे तुमचं समोर येणं आवश्यक आहे. तुम्हाला या ठिकाणी किंवा या टोटल सेशन मधून किंवा हे जे 90 दिवसाचे सेशन राहणार त्याच्यातून म्हणजे 100% तुम्हाला आउटकम देणारच आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला हे याच्यातून फिजिकल ऑडिट पण आम्ही करण्यासाठी तुमच्याकडे येणार आहोत, की बाबा नेमकं आपल्या जे प्रॉब्लेम काय आहेत एफपीसीचे, की आपल्याला अडचणी काय आहेत ते आम्ही समजून घेणार आहोत. पण त्याच्यापूर्वी हा प्री सेशन आहे ऑनलाईन सेशन, की एकंदरीत आपल्याला एकत्र म्हणजे येता येईल, आपल्याला समजून घेता येईल, आपल्याला नेमक्या अडचणी काय आहे याच्यासाठी हे सेशन आम्ही अरेंज केलेलं आहे. आणि प्रॉब्लेम अँड प्रायोरिटी समरी याला जे म्हणतो, की आपल्याला बघा समस्या तर खूप असतील, पण मेजर समस्या आपल्याला 3 ज्या मुळात आहेत, की ज्याच्यामुळं आपण आज आपली म्हणजे पुढची स्टेपच थांबलेली आहे, पुढची पायरीच थांबलेली आहे, पुढचं ग्रोथच थांबलेली आहे. अशा कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या बघा 3 याच्यामुळे म्हटलेले आहेत, की आपल्याला त्याच्यात 10 पण असतील तुमच्याकडे. मी म्हणत नाही. पण जी खूपच महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला इथे सांगायच्या आहेत, त्या मांडायच्या आहेत. आणि त्याच्या भोवती आपण आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअल जी फार्माट्यूचं कंपनी राहील, त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर राहील, त्याचे सीईओ, त्याची जी स्टाफ, त्याचं सगळं एक आपल्याला त्या ठिकाणी एक मीटिंग घेऊन मग त्याच्यानुसार आपल्याला दिशा द्यायची आहे. तर अशा पद्धतीचं एक आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि हा जो प्रोग्राम राहील तो 90 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. कारण तो डिझाइन तसा केलेला आहे, की प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा जो आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहे. 90 दिवसामध्ये तो प्रॉब्लेम तुमचा सॉर्ट आउट करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर हा अशा पद्धतीनं एक म्हणजे डिझाइन केलेला हा कार्यक्रम आहे. तर या आपल्या एकंदरीत प्रवासाची सुरुवात आपल्याला जी करायची आहे ती पहिला फॉर्म जो आहे तो आपल्याला भरून करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जसं आपण नेहमी म्हणतो, की तुमचा एफपीसी जो आहे किंवा सध्या सगळ्यात मोठी तुमच्याकडे समस्या काय आहे? ऑपरेशन्स आहे का? ऑपरेशन्स म्हणजे कामाच्या संदर्भात काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? फायनान्सचा प्रॉब्लेम आहे. मला माहिती आहे, की मेजरली फायनान्सचा प्रॉब्लेम असतो सगळीकडे. कारण 2-3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर झाल्यानंतर फायनान्स बरेचसे आपले फंड संपतात आणि त्या ठिकाणी आपल्याला फायनान्सचा मोठा प्रॉब्लेम येतो. काही कंपन्यांना मार्केट लिंकेजेसचे प्रॉब्लेम असतील. मार्केट आता कसं करावं, पुढे काय जावं तशा संदर्भातले. काही जणांचा स्टाफ किंवा बाबा नवीन आम्ही कसं हे करावं किंवा त्यांची ट्रेनिंग असतील किंवा प्रोसेसेस, कॅश फ्लो या सगळ्या प्रॉब्लेमपैकी नेमका प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो बिझनेस तुमचा जो आहे, तो पुढे का जात नाहीये? काय अडचण आहे नेमकी? नेमकी काय? म्हणजे बघा कसं आहे, की एखादी गोष्ट म्हणतो ना आपण, की एखादी गोष्ट समजा आपल्याला दुखते किंवा आपल्याला एखादं काहीतरी झालंय आपल्याला स्वतःच्या बॉडीला, ते आपल्यालाच कळतं. ते दुसऱ्याला कळत नाही ना. मग आपल्याला नाही बाबा या ठिकाणी मला त्रास होतोय, दुखतोय, काहीतरी प्रॉब्लेम होतोय. बाबा पुढे जाऊन त्याची काही मोठी समस्या होण्याच्या आत आपल्याला ते बोलावं लागेल, की नेमका अडथळा काय आहे? बघा जोपर्यंत आपल्याला ती समस्या आपण चर्चा करणार नाहीये,
तोपर्यंत ठीक आहे. सगळेच गुपचूप एका साईडला काय होतं, एफपीसी मध्ये मेजर मी बघितलेलं आहे, बऱ्याच एफपीसी मध्ये जातो मी, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि खाली जे स्टाफ असतो तर त्यांच्यामध्ये एकतर मेजरली कम्युनिकेशन गॅप असू शकतो. आणि किंवा बऱ्याचदा इव्हन आपल्यामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. तर काय होतं या ठिकाणी तुम्हाला माझ्याशी बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण आम्ही बघा असं करणार आहे, की जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम नेमका आम्हाला समजून याच्यासाठी घ्यायचा आहे, आम्हाला डॉक्टर समजा. म्हणजे आम्ही याच्यात असं आहे, की त्याच्यात सोल्युशन देणार आहे तुम्हाला. तर त्यामुळं आपल्याला जोपर्यंत ती चर्चा आपल्याला समोर येणार नाही किंवा आपण चर्चा कुणाशी करणार नाही, कुणाशी म्हणजे इतर गोष्टीला इतर लोकांना सांगायची गरज नाही. तुम्ही एक्सपर्ट लाच सांगा, जेणेकरून तुम्हाला काय अडचणी आहेत त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. तर ती एक सगळ्यात महत्वाची या ठिकाणी आपल्याला गोष्ट करायची आहे. अडथळा आपल्या बिझनेसमध्ये काय आहे, जेणेकरून आपला बिझनेस पुढे जाईल, आपल्या सेल वाढेल, विक्री वाढेल किंवा अजून जे काही अडचणी असतील, समजा तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर ते कशामुळे आहेत, त्याला आपल्याला कसं काय पुढं करावं लागेल. तर हे सगळं ही दुसरी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर आपल्याला 90 दिवसात त्याची पूर्ण सुधारण्याची प्रक्रिया आपल्याला काय करावी लागेल. येथे 3 जे प्रॉब्लेम इथे आपण स्टेटमेंट घेणार आहोत, 3 प्रॉब्लेम घेऊन आपल्याला त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रोग्राम एकंदरीत आहे. तर तुम्हाला नेमकं या दृष्टीनं हा एकंदरीत फॉर्म जो ऑडिट फॉर्म तुमच्याकडे दिलेला आहे, गुगल फॉर्मचं लिंक त्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला भरायची आहे. तर मला वाटतं हे कॉन्टॅक्ट सेटिंग याच्यामुळं आवश्यक होतं आपल्याला. काय काय मी आता असं एक थोडंसं फ्लोर ओपन करतो. आता मला वाटतं 20-25 जण आपल्याकडे आता आपण जॉईन आहोत. तर एक थोडंसं आपण काही जणांशी आपण चर्चा करूया किंवा थोडीशी ओळख सुद्धा करून देऊ शकता मला. कारण मला हे समजून घ्यायचं आहे. माझ्या साईडनी मी माझं जे कॉन्टॅक्ट सेटिंग होतं, की बाबा नेमकं आपल्याला काय करायचं आणि पुढे कसं जायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला याच्यानंतर काही एफपीसीज स्वतःहून तुम्ही पुढे येऊन इंट्रोडक्शन करून द्या. अर्थात तुमच्या अडचणी तुम्हाला जर मांडायच्या असतील तर बिलकुल सांगा या ठिकाणी. आता फॉर्म पण तुम्हाला दिलेलाच आहे मी. शॉर्टमध्ये मांडा आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला पण समजून घेता येईल, की कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. तर वेदांगी मॅडम, आपण एकदा इंट्रोडक्शन सेशन मला वाटतं सुरू करूया. तर आपल्याला फर्स्ट ज्यांना येऊन इथे इंट्रोडक्शन करायचं आहे ते करू शकता. इंट्रोडक्शन म्हणजे थोडंसं ओळख करून द्या आणि अडचणी मला सांगा कृपया. येस. कोणीही एक प्लीज. कुणी एक या. हे ऍक्च्युली ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे आपल्या एफपीसी, म्हणजे येस. आपणच आपल्या एफपीसीचं एक्झामिनेशन करून घेण्यासाठी. सो कोणीही एक आपले स्वाध्याय एफपीसी चे जितेंद्र जोशी सर, तुम्हाला काही बोलायचं? सर प्लीज अनम्यूट करा. जोशी सर, तुमचा मनमथ आवाज सर, येत मी नाहीये. तुमच्या एंड करून अनम्यूट असं करता आहे का? येईल का त्यांना? एक मिनिट होस्ट मी बघतो. अनम्यूट. ते ऑप्शन तर आहे. एक मिनिट. आता बघा, तुम्ही अनम्यूट केलात. तर त्याच्यामुळे मी काय आहे, मी फक्त हे आहे. मला वाटतं जोशी हां. सर हां झाले आता. ओके. येस. झालं, झालं, झालं. झालं, झालं. येस, येस. नमस्कार, मी स्वाध्याय फार्मर प्रोड्युसर कंपनी जितेंद्र जोशी. हां. मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून 3 वर्ष काम करतोय. नमस्कार. प्रामुख्याने आमची एफपीसी हापूस आंबा. आवाज येतो ना सर? हा येतोय. येस. बोला. हॅलो, आवाज येतो? आम्ही हापूस आंबा आणि आमरस ह्याच्यामध्ये आणि इतर प्रोडक्ट्सवर काम करतोय. फॉर्म मी भरून दिलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये सभासद वाढवणे ह्याच्यामध्ये अतिशय अडचण आहे आणि संचालकांचा इंटरेस्ट दिसत नसल्यामुळे आणि मुख्य म्हणजे जेव्हा एफपीसी स्थापन करायची होती तेव्हा प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे एफपीसी मध्ये स्थापन करताना नीड बेस फार्मर्स अशा प्रकारे काही झालेलं नाही. परंतु संख्या म्हणून आम्ही 300 मेंबर्स केले आणि त्यानंतर तो अतिशय अडचण अशी आहे की 90 दिवसामध्ये पहिले 300 मेंबर झाले, परंतु उरलेल्या आता 1000 दिवसामध्ये 100 मेंबर पण नाही झाले, केवळ 75 मेंबर झाले. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की जे आमच्या अचिव्हमेंट्स होत्या त्या अचिव्हमेंट्स
पूर्ण हम्म, होणं बाकी राहिले. हम्म, साहजिकच त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक ह्याच्यावर स्थितीवर पण झालाय. हम्म, ज्यामुळे अतिशय अडचणी येतात की फंड्स नसल्यामुळे काय करायचं. हम्म, आता आम्ही एक नवीन हम्म, प्रोजेक्ट घेतला, त्याच्यामध्ये काम स्टार्ट केलं. ऑलरेडी 100 हम्म, एकर जागा आम्ही भाड्याने हम्म, घेऊन तर हम्म. नेपियर कल्टिव्हेशनचा कार्यक्रम चालू करतो या महिन्या अखेरपर्यंत. परंतु संचालक अन्य कोणी येत नाहीत. सीईओ सुद्धा सुरुवातीला हम्म. आल्यानंतर सीईओ पण नाही, अकाउंटंट होते, त्यांनी पण राजीनामे दिलेले आहेत. त्यांनी पण एक हम्म. नोटीस पिरियडमध्ये राजीनामे दिलेत. त्याच्यामुळे आता अच्छा. तात्पुरत्या स्वरूपात अकाउंटंट वगैरे घेऊन मी काम चालवतोय. हम्म, हम्म. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. ठीक आहे. एक फार्मर प्रोड्युसर कंपनी झाली. आता नेक्स्ट तुम्ही कुणी असेल तर करा, सांगा. हम्म. हा, बोला प्रज्वल प्रज्वल बोला ना म्हात्रे सर. सर. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅलो सर, आवाज येतोय? गुड मॉर्निंग. येस. हां सर, आमची श्रीबाग तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आहे. ही अलिबागच्या इथे बर आम्ही त्याचा फॉर्म मध्ये पण आम्ही फिलअप केलेला आहे. बर. आता आम्हाला 3 वर्ष होत आहेत. ठीक आहे ओके. सर, त्यामध्ये आम्ही 500 शेअर होल्डर आम्ही अलोकेट केलेले आहेत. हम्म. हॅलो सर, आवाज हा, येतोय? येतोय, बोला. येस येस, बोला ना, येतोय. ही शेअर होल्डर अलोकेट केलेला आहे. 3 वर्षाचं हम्म, फाईल रिटर्न वगैरे पण आमचं झालेलं आहे. पण बर. इथे विषय असा होतो सर, जी हम्म, इनिशियलला जी एपी स्थापन करताना आम्हाला गायडन्स हवा होता, तो हम्म, काही वेळ काय होतं, महाएपीसी कडनं जे अलोकेशन झाले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर ह्यांच्यामध्ये बरेचसे चेंज झाले. आम्हाला कंप्लायन्सचे गायडन्स आले नाही, बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये बराचसा आमचा टाइम गेला. किंवा बर. नाबार्डकडनं डिजिटलायझेशनची प्रोसेस जी झाली, ऑनलाईन हम्म, सगळं फिलअप करणं, ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट अचीव्ह करणं, तर मेन फोकस जो हम्म, बिझनेसकडे त्याप्रमाणे तिथे करता आला नाही. बरं. आणि इकडे सगळे मार्जिनल फार्मर असल्यामुळे, लँड होल्डिंग, लँडची कॉस्ट असल्यामुळे तर शेती फार प्रमाण इकडे कमी झालेलं आहे. मॅक्स टू मॅक्स आंबा प्रोडक्शन इकडे होतोय, थोडाफार व्हेजिटेबल्स, गावची व्हेजिटेबल्स इकडे होतोय. तर आम्ही थोडाफार राईसमध्ये ट्रेडिंग केलं, थोडं मँगोमध्ये केलं, थोडं व्हाईट ओनियनमध्ये ट्रेडिंग केलं. हम्म. त्याच्या बेसवर आम्ही थोडाफार टर्नओव्हर केला, पण कंपनीच्या प्रॉफिटमध्ये नाही, लॉसमध्ये आहोत आम्ही. अच्छा. पहिल्या वर्षीचं ट्रान्झॅक्शन आमचं अराउंड 3 लाख समजा झालं. नंतर सेकंड इयरला आमचं 7चं वगैरे टर्नओव्हर झालं. आणि आता अराउंड अच्छा. 12 lakhs पर्यंत टर्नओव्हर केलंय. त्यामध्ये आम्ही ऍक्च्युअल बेसमध्ये थोडं राईसमध्ये ट्रेडिंग केली, मिनिमम अच्छा. मार्जिनमध्ये. आणि ते हम्म. सुपर मार्केटच्या थ्रू रिटेलचा आम्ही प्रयत्न केला, कारण इकडे कुठे मार्केट लिंकेज आम्हाला भेटलं नाहीये. आता आमचं ओके. प्लॅनिंग आहे की हम्म. मॅग्नेटमधून एक कोल्ड स्टोरेज घ्यावा ओके. आणि ऍक्च्युअल मध्ये रिटेल बिझनेस करावा. म्हणजे कोल्ड स्टोर इकडची डिमांड सप्लायचा खेळ समजून हम्म. इकडे लोकल डिस्ट्रीब्युशन आणि लोकलचे जे काही प्रोक्युटमेंट आहे, हे हम्म. थोडाफार करून स्टोरेज करून ट्रेडिंग करावं आणि ऍक्च्युअल मध्ये एक चांगला टर्नआउट बिझनेस प्रायव्हेट कंपनी ज्या करतात ते हम्म. करावं. आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द डिरेक्टर आहेत तेवढे ऍक्टिव्ह नव्हे, आम्ही 2-4 जण आहोत, ते व्यवस्थित प्रमाणे करतोय. आम्हाला एक तो अच्छा. फ्लो समजत नाही की हे एक्झिक्यूट कसं करून त्या लेवलला न्यावं. किती कोल्ड स्टोरेजची संख्या वाढेल, काही प्रमाणात आम्हाला रेंटवर देता येतील कोल्ड स्टोरेज, काही प्रमाणात हम्म. आम्ही स्वतः प्रोक्युटमेंट करू, पॅकिंग करू. मुंबई जवळ आहे, हम्म. मुंबई 3.0 इकडे होत आहे ओके. आता अलिबाग साईडला. ह्या सगळ्या हम्म. गोष्टी आम्ही ते लिंकअप कसं काही, थोडं आम्हाला गायडन्सची फार गरज आहे आता, म्हणजे एक प्रॉपर बिझनेसमध्ये येण्यासाठी. ओके. ओके. चल चल, तर आपण आपण सीईओ 100% आहात का करूया. डायरेक्टर हम्म. आहात? चेअरमन आहे सर, मॅडम. ओके. सीईओ पण जॉईंट आहे. सीईओ पण जॉईंट आहे ओके. मीटिंगला. व्हेरी सीईओ गुड. कोण आहे? रचना थोरे ओके. म्हणून आहेत. नवीन आहेत का? नाही, ओके. पहिल्यापासूनच आहेत, स्टार्टिंग पासून. ओके. काय हरकत नाही सर, आपण हे याच्यावरती काम करूया. आपल्या प्रोजेक्टवरती आपण आपण म्हणजे एक फॉर्म तर भरलाय ना आपण, फॉर्म भरून द्या हो आणि हो. आपण त्याच्यावरती पण काम करूया. येस. अजून कोणी आहे इंटरेस्टेड? तर विदाऊट म्हणजे जर कुणाला फक्त बोलायचं असेल, व्हिडिओ न चालू करता तरी पण बोलू शकता, असं काही नाही की व्हिडिओच ऑन पाहिजे. फक्त ऑडिओ पण असेल तर तुम्हाला बोलायचं तर बोलू शकता. कारण आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय अडचणी आहेत. तर येस. येस. सुनील सर. हा हा, मॅडम. हा सर, तुम्हाला काही बोलायचं? हो. सर, आमची पीसी 10,000 FPO अंतर्गत हे झालेली नाबार्ड आणि मायपीसी.
हे आमचे ह्या CBB आहेत MyPC. या अंतर्गत आमचे 363 सभासद झालेले आहेत. आता बाकीचे एक 200 प्लस सभासद आता एक 2 दिवसात ऍड करतोय आम्ही. आणि अच्छा. प्रामुख्याने समस्या जर विचारली तर फक्त भांडवलाची आम्हाला अडचण येते. बाकी आमचं मॅग्नेटमध्ये प्रपोजल असल्यामुळे आमचे ट्रेनिंग्स भरपूर झालेले आहेत. एम्पॉवरमेंट आणि सीओची आणि डायरेक्टरची हे चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि लिंकेजेस पण चांगले होत आहेत. MyPC पण आता MyPC सोबतही काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या कामामध्ये एक अचानक ग्रोथ जास्त झालेली आहे. व्हेरी गुड. तर खूप छान. फक्त भांडवलाची आणि कमी दराने जे काय भांडवल आहे ते कमी दराचं पाहिजे. आम्हाला ओके. ही मोठी अडचण आहे. तर येस, बाकी आपलं ओके. ह्युमन गुड. रिसोर्सेसचा काय प्रॉब्लेम आहे? सीईओ आणि अकाउंटंटचा काय इश्यू आहे? अकाउंटंटचं आता रिझाईन झालेलं आहे. दुसरे अकाउंटंटचं एक डॉक्युमेंट आलेले आहेत, ते जॉईन करून घेतात त्यांना. सीओ आहेत अच्छा. सध्या, पण सीओ नेक्स्ट त्याच्या एज्युकेशनसाठी जायचे त्यांना, तर ते लिव्ह मागतायत. आता दुसरा खर्च चालू आहे त्यामुळे. अच्छा. ओके. ओके, ओके. चालेल सर, काय हरकत नाही. फॉर्म नेक्स्ट तेवढा प्रॉब्लेम भरून होता द्या. यामध्ये. अजून एक आमचा प्रॉब्लेम आहे यामध्ये मॅडम, हा, बोला सर. की नाबार्डची जी टीम आहे, जे आपल्याला एक्सपेन्सेससाठी मॅनेजमेंट कॉस्ट वगैरे जे आहे, इक्विटी ग्रँट, हे सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे ह्यामध्ये काय होतंय, जी वरची टीम आहे नाबार्ड, हे एकदम प्रायव्हेट, ही एफपीओ असल्यामुळे काय होते, फार्मर लोक, एक तर आम्ही यंग जनरेशन यामध्ये आहोत, ठीक आहे, कोण फार्मर इकडचे तेवढे अवेअरनेस. पण विषय काय होतं मॅडम, हे एवढे स्ट्रिक्ट बघतायत, ऑडिट करायला बघतायत आमच्याकडे, एक सगळे चेकलिस्ट प्रमाणे जसे प्रायव्हेट कंपनीचे ऑडिट होतात ह्याप्रमाणे एवढं स्ट्रिक्टली बघतात. आणि जर तुम्ही सीईओची सॅलरी वगैरे जे इनिशियल फंडिंगचा त्रास आहे, हा जर तुम्ही रिलीज ना फास्ट केला, तर हे सर्व्हाइव्ह करणं फार मुश्किल. विदाऊट सॅलरी कोणी वर्क करत नाहीये. प्रत्येकाला सॅलरी टाइम टू टाइम. आमची एक कॅपॅसिटी होती की एवढे आम्ही पैसे टाकू शकलो, आमच्याकडे थोडी फायनान्शियल होती, आम्ही टाकू शकलो, कंपनीवर रोलिंग करू शकलो. पण हे लोक जर क्लेमला जर वेट लावत असतील, तर आम्हाला एकदम MyPCने हेल्प करावं, मॅन्युअल जाऊन आम्हाला ते रिलीज करून द्यावा, तरच मॅडम वर्कआउट करू शकतो. अजून पण आम्हाला इक्विटी ग्रँट आली नाहीये. हे छोटे छोटे पॉईंट काढतात नाबार्डवाले, तुमचा तर रजिस्टर हा असा पाहिजे, तसं प्रॉब्लेम पाहिजे, आता तरच आम्ही करू. युनिव्हर्सल झालाय, सगळीकडे हाच इश्यू आहे. आणि म्हणजे जर मला ज्या एकदम मान्य, कारणासाठी मला ज्या लक्षात कारणासाठी आहे हे एफपीसी काय स्थापन होतंय ते. झाल्या, ज्या कारणासाठी एफपीसी स्थापन झाल्या, त्या लोकांना ते तर मन टू मन तुम्हाला रिलीज करणं एक्झॅक्टली. हवं होतं. भले 2 वर्ष तरी. जर तुम्ही छोटे मोठे साईन तुमची अशीच नाहीये, ह्या छोटे छोटे जर फार्मर्सच्या कंपन्यांकडून जर हे पॉईंट बघायला लागले, तर मॅडम वर्कआउट कसं करणार, कोण पैसे टाकणार? म्हणून या सगळ्या एफपीसी सर्व्हाइव्ह करत नाहीये. फंड इश्यू नाही, नाही, आहे. मानसिमंड. आणि जर तुम्ही बोलता आम्ही इनिशियल हेल्प करतो, तर त्या लेवलचा आम्हाला सपोर्ट हवा आहे, की तुम्ही हे फास्ट करून द्यावं. तुमचे मॅनेजर ठेवलेले आहेत, कोऑर्डिनेटर, की तुम्ही नाबार्डच्या टीमवर मिटिंग करायला हवी, तुम्ही द्या आम्हाला लवकर. नंतर तुम्ही 3 वर्षानंतर लिमिट टाका, की तुम्ही असेच व्हायला पाहिजे, आम्ही पुढची रिलीज करू. पण नाही, इनिशियलच म्हणा, आज मान्य आहे बघा, सर. आजही आम्हाला फक्त हे 4 लाख रुपये भेटले, आयएच्या आम्हाला फक्त 4 लाख रुपये लेवलवर भेटलेले. प्रॉब्लेम आहे, हा मला मान्य आहे. म्हणजे MIS पोर्टल, त्याच्यानंतर हा जो ग्रँट आणि मॅनेजमेंट कॉस्ट मध्ये डिले होतो, ह्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहेत. तर त्याचं म्हणजे सोल्युशन आता तरी एवढंच आहे की तुम्हाला जी अडचण येते ते तुम्ही मेलच्या स्वरूपात ऑफिशियली MyFPC ला कन्वे करणे, आणि ते मग तिथून पुढे IA पर्यंत घेऊन जाणे. तर तेच आता म्हणजे पॉसिबल सोल्युशन आहे त्याच्यावर. आत्ता सध्या म्हणजे आपण ह्याच्यावर नंतर चर्चा करू शकतो. आता सध्याच्या सेशनमध्ये आपण पुढे जाऊया, येस, की येस. अजून कोणाला काही इश्यूज आहेत, म्हणजे बेसिकली जे अ, मनमथ सरांनी हायलाइट केले त्या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे अजून? श्री ॲग्रोविटाचं कोण जॉईन झालेलं आहे? बोला ना, तुम्ही इंटरॅक्ट केल्याशिवाय अजून म्हणजे आम्हाला कसं येस. पुढे जायचं, आम्हाला आमची पण दिशा कळाली पाहिजे. सो अमित राऊत सर, अमित कुतवल सर, आपल्याला बोलायचं आहे काही? माऊली कृषकचे. येस, बोला. कारण आपल्याला कसं आहे की समजून घ्यायचं आहे आणि इंडिव्हिज्युअली आपल्याला काय अडचणी आहेत, आणि जोपर्यंत ह्याच्यात आपण काही राईट रॉंग असं नाहीये, आपल्याला फक्त नाहीये. काय हा. तुमच्या FPCच्या आतापर्यंत प्रॉब्लेम्स आहेत ते अंडरस्टँड हं. फक्त करून घ्यायचे. आणि
तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केले की इतर एफपीसीजला पण लक्षात येईल की म्हणजे कसे इश्यूज हँडल होत आहेत किंवा हम्म, वी आर सेलिंग इन द सेम बोट हे सुद्धा तुम्हाला बरोबर. लक्षात येईल की सगळीकडे प्रॉब्लेम जवळपास सेमच आहेत. येस. रोहित करांडे सर, जयदीप गोळे सर, बाजीराव हरुगडे सर, शिवाजी शिंदे सर, अजय तुम्हाला काही बोलायचंय? विश्वंभर गवस सर, प्रभाकर सावे सर, कोणीतरी एक म्हणजे तुमच्यापैकी अनम्यूट करून जर कोऑपरेट केलं तर मग आपण हे एक फायनल घेऊया आणि त्याच्यानंतर लेट्स मूव्ह अहेड सर. येस येस, काही हरकत नाही. बघा, अजून कुणाला बोलायचं असेल तर मला सांगा. आपण म्हणजे अनम्यूट करून बोलू शकता, काही त्याच्यात अडचण नाही आहे. तर तोपर्यंत आपण एक महत्वाचं फॉर्म्स हॅलो. किती जण. हा, हा, बोला बोला. हा, अमित सर बोला. नमस्कार सर. मी अमित कुतवळ. आपली एफपीओ आहे माऊली कृषी उत्पादक सहकारी संस्था. बरं. बारामती साईडला आहे, हं. पुण्याच्या ओके. तिकडे. तर आपलं आता ड्रोनचं एक वर्किंग चालू आहे. हॅलो, हं. येतो ना आवाज? हं. कोण आहे अजून? मॅडम. विश्वंभर सर. विश्वंभर. एक मिनिट, मी म्यूट करतो त्यांना. हा, म्यूट केलं त्यांना. बोला. थांबा, अमित सर पण म्यूट झाले का? अमित सर तुम्ही नाही, बोला एकदा, बोला. मग हो हो विश्वंभर हो. सर पण सांगते. हा, म्हटलं आपली ड्रोनचं एक सर्व्हिस आपण देतो एफपीओ थ्रू, आणि दुसरे बरं स्वीटकॉर्न फार्मिंग मध्ये आपण काम करतो. बरं. ओके. तर आता आपला मेन चॅलेंज हा आहे की मोबिलायझेशन करतोय आपण, पण कारण आपला प्रोसेसिंग युनिट नाही, आपण ट्रेडिंग केलं 2 वर्ष आणि आता आपण प्रोसेसिंग युनिट टाकणार आहे. पण आपला ओके. मेन फोकस म्हणजे अडचण जी आहे ते आता मेंबर्स वाढवण्यावरती. आता आपले 450 मेंबर्स आहेत आणि आपल्याला बरं. त्यांनी टार्गेट दिलेलं आहे की म्हणजे 20 तारखेपर्यंत 500 मेंबर करायचे आणि 31 अच्छा. जानेवारी पर्यंत आपल्याला थोडक्यात 750 मेंबर हं. करायचे. तर तो मेन चॅलेंज आहे आमच्या समोर. कारण काय हं. झालं की आमच्या इकडचा जो भाग आहे तो पहिल्यापासून सहकार असेल किंवा विविध सहकारी संस्था असतील, या संस्थांनी खूप म्हणजे घोळ घालून ठेवलेले आहेत. त्यामुळं किंवा अच्छा. रजिस्ट्रेशन भरपूर आहे, त्यामुळं हं. सहजासहजी शेतकरी मेंबर होत नाही ते. हं. तो एक हं. चॅलेंज आहे. तर त्याला कसं टॅकल करता येईल, हा अच्छा. एक मुद्दा आहे आमचा. पण ते शेतकरी तुमचे आता कुठले? तुम्ही ग्रोअर्स शक्यतोवर तुमची याचेच घेता का? म्हणजे मक्याच्या संदर्भातले का कुठले? क्रॉप कुठला पाहिजे त्यांचं, असं काही आहे का? मग मगच म्हणजे मका जे इच्छुक आहेत किंवा पुढे जाऊन करणार आहेत, असे आपण मेंबर हं. घेतलेले आहेत. किंवा आपण दुसरे मेजरली. पण म्हणजे जे शेतकरी आहेत समजा, जे त्यांना वाटतंय की आपल्याला काहीतरी प्रक्रिया हं. उद्योगात करायचे, तर हं. त्यांना घेऊन कसं आहे आपण सर? काम करतोय. कारण कसं आहे आता आपण हं. नाही नाही, लक्षात आलं. तुमचा महत्वाचा मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगेन सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याच्यात, हो. आपलं तसं जर असेल ना, तर आपल्याला एक म्हणजे तुम्हाला एक मिशन विजन घेऊन चालावं लागेल आणि ते लोकांपर्यंत जाऊन सांगावं लागेल. अर्थात मला माहिती आहे बारामती आणि हा एरिया ऑलरेडी खूप अवेअर आहे, लोकांना माहिती आहे, बऱ्याच एफपीसीज पण आहेत तिथे. बघा, एक शेतकरी 2 एफपीसीचं कडे पण असं असं होऊ शकतं ना, त्याच्यामुळे तशा पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, मला माहिती आहे. पण अर्थात असू शकतात, त्याच्यात काही हरकत नाही. आपली जी म्हणजे बघा, शेवटी इंटरेस्ट शेतकऱ्याचा कधी येईल की जर त्याला वाटलं की ही एफपीसी किंवा ही लिडरशिप जी आहे तुमची, तर जेणेकरून उद्या चालून ही कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी, प्रॉफिटमध्ये येतील आणि आपल्याला त्याच्यामधून नक्की फायदा आहे, पुढं व्हॅल्यू ऍडिशन माझ्या याच्यामध्ये आहे. तर ही एक आपल्याला तिथे विजन मिशन त्यांना दाखवून त्यांच्या मीटिंग्स घेऊन असं करावं लागेल आपल्याला बल्कमध्ये. तर ते करणं आवश्यक मला वाटते. आणि आयडेंटिफाय करत असताना मला वाटते बऱ्याचसं तुम्हाला जे शेतकऱ्यांचं जे ज्यांनी लागण केलेली आहे समजा मक्याची वगैरे, तर त्या शेतकऱ्यांना आयडेंटिफाय करून, तो बेल्ट आयडेंटिफाय करून तुम्हाला त्याच्यामध्ये तसं जावं लागेल. तर अशा पद्धतीनं करावं लागेल, ते होऊ शकतं. तर अर्थात तो तुमचा एक विषय किंवा मी घेतो परत. या, बोला मॅडम. किंवा असंही करता येईल, जे आपण जर आता मेज मॉडेल बद्दल असं डिस्कस करतच आहोत, तर म्हणजे प्लांटेशन इन्क्रीज करून, प्लांटेशन
प्लांटेशन रिलेटेड हं, अवेअरनेस देऊन मेज प्लांटेशन इन्क्रीज हं, करून जे मेज प्लांटेशन करत असतील त्यांनाच आपण इथे एनरोल करता येऊ शकतं. हं. म्हणजे येस. अदर देन स्वीट कॉर्न अजून एक व्हरायटी करून जे आपलं हाय डेन्सिटी मॉडेल आपलं जे डिस्कशन चालू आहे ऑलरेडी, तर त्या डायरेक्शन मध्ये पण जाता येईल. येस. इंडिव्हिज्युअली आपण काय वाटतंय सर तुम्हाला? येस येस ते पण करता येईल आपल्याला 100% त्याच्यात कारण कसं आहे आपल्याला जसं अजून एक आता मॉडेल एक मी बघतोय की मेज मध्ये जे ए आय मॉडेल जो आहे मेज ए आय कसं एक मॉडेल होतं की बाबा आत्ता जी तुमची म्हणजे याची आहे पर एकर त्याची जी म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आहे ती आपल्याला वाढवून जी एक्झिस्टिंग आहे त्याला ए आय यूज करून कशा पद्धतीने आपल्याला ती डबल किंवा 3 पट सुद्धा करता येऊ शकते अशा पद्धतीचं एक मॉडेल आता बऱ्यापैकी एक म्हणजे हे होतंय. तर तुम्ही ऑलरेडी ड्रोन्स आणि याच्यामध्ये आहात टेक्निकल म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये डिजिटल ॲग्रिकल्चरमध्ये. तर हे एक कॉन्सेप्ट करून बघा, की जर आपल्याला पर एकर जे तुमचं सध्या म्हणजे उत्पन्न आहे, ते तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त कसं करता येईल 3 पट वगैरे. तर तसं आम्ही करून देतो आणि ते मॉडेल आम्ही तुम्हाला देऊ बाबा. आणि जे मेंबर शेतकरी राहतील त्यांना ते आम्ही मॉडेल फ्री ऑफ कॉस्ट देऊन असं काहीतरी आपल्याला ते बघावं लागेल म्हणजे त्याच्यावर मॉडेल डिझाईन करावं लागेल ते सुद्धा करता येऊ शकतं. तर इंडिव्हिज्युअली आपण एकदा त्याच्याबद्दल अमित सर बोलूया. नेक्स्ट कुणी असेल तर बोला. ओके. गवस येस सर आपल्याला चालेल बोलायचं. चालेल. हं. हं. विश्वंभर गवस सर प्लीज अनम्यूट व्हा आणि तुम्ही बोलू शकता. हा नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार सर बोला. बोला. अच्छा. आपली बिचोलियम प्रोग्रेसिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आपण एक आपले डायरेक्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या हं. माध्यमातून जे बचत गट आहे एस एस जी ते सीएलएफच्या थ्रू म्हणजे जवळजवळ आपल्याकडे क्लस्टर लेवल फेडरेशन जे आहेत जवळजवळ 20 क्लस्टर लेवल फेडरेशन आहेत आणि त्यांचे एसएचजीच्या माध्यमातून जे महिला सभासद आहेत ते अप्रॉक्सिमेटली 1 लाखच्या माध्यमातून आहेत 1 लाखच्या आसपास आहे. आपण त्याच्यावरती टोटल हे केलंय आणि आपण असा बिझनेस प्लॅन वर्कआउट केलाय की आपल्या महाराष्ट्रातून जे हे आहेत आपले एफपीओ आहेत त्यांच्याकडून कांदा बटाटे अद्रक लसूण ह्या व्हरायटीज घेऊन आपण सीएलएफच्या थ्रू आपण ह्याला हे करणार बचत गट जे आहेत त्यांच्याकडे आपण ॲज अ कस्टमर जे आहेत ते आपले बचत गटाचे मेंबर्स आहेत ते आपले कस्टमर आहेत. अशा पद्धतीत आपण डीआरडीएच्या थ्रू आपण बिझनेस प्लॅन वर्कआउट केला आणि आमच्या मिटिंग झाल्यात 1 तारीखपासून आपण हा विषय सुरू करणार. आणखी एक त्याच्यात ऍड केलाय आपण कर्नाटक राज्यातून दावणगिरी या भागात आपल्याकडे एक सोना मसुरीचे राईस एक हे आहेत मिल आहेत त्या मालकाला भेटून आपण ते मॅन्युफॅक्चरर आणि मार्केटेड बाय बिचोलियम एफपीओ म्हणून आपण त्याच्याकडून ते बॅग वरती ब्रँड केलेलं आहे आणि ते म्हणजे आपण कांदा बटाटे हे जे आहेत आणि त्याच्याबरोबर तांदूळ अशातला एक मार्केटिंग करण्याचा आपण 1 तारीखपासून प्लॅन केला आहे ऑलरेडी आणि त्याच्याबद्दल आपण एक मोठा प्रोजेक्ट आपण गोव्यात करण्याचं ठरवलं आहे. म्हणजे त्याच्यावरती सगळं आपलं वर्किंग पेपर वर्क सगळं झालंय म्हणजे सीएलएफ ला किती कमिशन म्हणजे त्याच्यात काय होणार आपला सीएलएफचा पण टर्नओव्हर होणार आणि दुसरी गोष्ट, बचत गटाचा टर्नओव्हर होणार आणि बचत गटाचे मेंबर्स आहेत त्यांना पण स्वस्त दरात आपण प्रोडक्ट देऊ अशातला विषय आहे. ओके. ओके. म्हणजे त्याच्या संदर्भात आपण आपल्या महाराष्ट्रातले आणखी काही एफपीओ समजा आपल्याला एक डायरेक्ट प्रोडक्ट देऊ म्हणजे कडधान्य वगैरे
किंवा तेल कुठलं प्रोडक्ट समजा आपल्याकडे असेल बाकीच्या महाराष्ट्रात, तर ते आपल्याकडे डायरेक्ट तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात आणि जेणेकरून आपल्याला बिझनेस आपण आमचा डेव्हलप करू. म्हणजे आपण प्रत्येक जे आपल्या आत्ता पण 5-6 प्रोडक्ट आपण स्टार्ट केले, त्याचे स्टेप बाय स्टेप आपण प्रोडक्ट ऍड करत जायचं असं आपलं नियोजन आहे. ओके. मग ह्याच्यासाठी जे 1 लाख मेंबर्स आहेत हा. CLF, तर त्यांचं काही प्लॅटफॉर्म आहे का सेलिंगसाठी? प्लॅटफॉर्म आपण काय करणार की CLF जे आहे ते उदाहरणार्थ एका CLF ला त्यांचे बचत गट जे आहेत ते जवळजवळ 400 बचत गट आहेत आणि त्या 400 बचत गटाचे 10 मेंबर झाले तर 4,000 झाले. पण आपला बिझनेस आपण काय करणार की CLF जो आहे त्या CLF त्याच्या कॅडर पासून बचत गटाकडून ऑर्डर घ्यायची आणि त्यांनी ऑर्डर ती घेतल्यानंतर ते आम्हाला प्लेस करणार आणि आम्ही ऑर्डर डायरेक्ट बचत गटाला डिलिव्हरी देणार आणि ते डिलिव्हरी दिल्यानंतर जे बिलिंग जे आहे ते आपण CLF च्या थ्रू करणार. असा विषय आहे. म्हणजे काय होणार, CLF चा टर्नओव्हर CLF बिलिंग ह्याला करणार, कोणाला, SHG ला, आणि ते पेमेंट जो आहे पेमेंट त्याने आपल्याला पेमेंट करायचं आहे. असं ओके, आलं लक्षात सर. तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय, हा. पण आलं लक्षात. ओके. चांगला मॉडेल आहे आणि म्हणजे मला आता लक्षात आलं की तुमचा जो इश्यू टू बी ऍड्रेस्ड आहे तो हा आहे की अजून सप्लाय तुम्हाला कुठून कुठून ऑनबोर्ड करता येईल. करेक्ट करेक्ट. कुठलं आपण Yes. कडधान्य म्हणा किंवा आणखी काय समजा असेल डेली यूज साठी, ते तुम्ही समजा आम्हाला ऑनबोर्ड वरती घेतलं तर आपण त्याच्यात मोठ्या प्रमाणात बिझनेस सुरू करू. ओके, गॉट इट. आणि ह्याच्यात मला अजून तुम्हाला विचारायचंय, मग इतर काही इश्यूज आहेत का ह्युमन रिसोर्सेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड किंवा फायनान्सच्या संदर्भात आपण आपली गोवा राज्य कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याने आम्हाला CC लोन 10 lakhs पर्यंत देण्याचं ठरलंय. आताच आपण प्रपोजल दिलाय बँकला. त्या बँक मॅनेजर GM कडे पण आपण बोललोय, ते CC लोन देणार Okay. आम्हाला 10 लाख 10 लाख. ओके, ग्रेट. Good. छान आहे, छान आहे. नाईस मॉडेल Best. सर, खूप छान मॉडेल आहे Yes. आणि नक्कीच आमच्या म्हणजे तर्फे जेवढं सहकार्य करता येईल आम्ही नक्कीच करू. येस. ऑल द तुमचा बेस्ट. प्रपोजल पण आपण बँकला पाठवलाय. ओके, तुम्ही जो ग्रेट. बिझनेस प्लॅन दिलाय ना हा, त्याच्यावरती म्हणजे ओनियनचाच आहे, बाकीचे आपण ऍड केलंय त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे ओके. आपण. आणि काय होतं गोव्यात साधारणचे 90 ते 95% लोक तो दावणगिरीचा चावल तांदूळ खातात. हा, पण त्याच्यावरती अच्छा. समजा आपण महिलांना Okay. एका बॅग वरती 100 रुपये कमी दिले तर आपले कस्टमर झालेत ना, फिक्स कस्टमर. हम्म. आणि तो Okay. पैसे जो आहे तो बाहेर ट्रेडिंग वरती जातो, तो आपण आतमध्ये घेऊन जे FPO टू FPO CLF आणि बचत गट याच्यामध्ये तो मुवमेंट करायचा ठरवलाय. त्याप्रमाणे आपले ऍग्रिकल्चर डायरेक्टर आणखी एक आपल्याला ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट जे आहे त्याने APMC च्या थ्रू एक रायपनिंग चेंबर पण आम्हाला द्यायचं ठरलं. कालच आपली CM साहेबाबरोबर मीटिंग झाली. ऍग्रिकल्चर डायरेक्टरने पण CMने त्यांना डायरेक्शन दिलंय की ते चेंबरिंग रॅपनिंग चेंबर जे आहेत, जे APMCचं कन्स्ट्रक्शन नवीन बांधकाम केलंय ते आमच्या FPO ला द्यायचं ऑलरेडी फायनल झालंय. ओके. केळी पिकवण्याचं रॅपिंग आहे ना, रॅपनिंग ते Yes. रायपनिंग म्हणजे कोणत्या कमोडिटीसाठी? केळी पिकवणं ते. केळीसाठी. ओके. Okay. केळीसाठी केळी फक्त पिकवून देण्याचं ते एक Okay. APMCचं कन्स्ट्रक्शन केलं आहे. ते FPO ला देणार, म्हणजे आपला काय तो अग्रीमेंट आहे तो करून. हम्म. तर म्हणजे तो Good, एक good. सुद्धा आपला बिझनेस झालाय की आता काय छान, मोठ्या छान, प्रमाणात छान. केळी जी आहे ते रासायनिक याच्यामध्ये घालून ते वापरतात लोक, की त्याच्यासाठी गोवा गव्हर्नमेंटने काउंटर हा प्रोजेक्ट सुरू केलाय. Okay. Good. ग्रेट. ग्रेट प्रोग्रेस सर, व्हेरी चालेल. इन्स्पायरिंग. Yes, yes. Good, good. येस, थोडं नाही, छान मी देखतोय कारण म्हणजे आपल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणूक आहे त्याच्यामुळे थोडस व्यस्त आहे. ओके. ओके. येस, येस. येस. थँक्यू थँक्यू काही सो हरकत मच नाही. फॉर शेअरिंग सर. खूप Yes, इन्स्पायरिंग वाटलं आणि तुमची अशीच प्रगती होत राहू आणि आम्ही नक्कीच ह्याच्यात सहभागी होऊ. आणि तुम्हाला ह्याच्यात काय अजून अडचणी येतील, मनमत सर आहेत आपल्याला गाईड करायला, करेक्ट तर करेक्ट. Yes. त्यांचं गायडन्स नक्कीच खूप Yes. इम्पॉर्टंट प्रूव्ह होईल येस. प्रोग्रेससाठी.
सो ऑल द बेस्ट. येस. अजून कोणाला काही बोलायचंय, म्हणजे तुमचे काय ग्राउंड लेवल इश्यूज येत आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला पुढे जायचंय? तुम्हाला म्हणजे असं पण असतं की बऱ्याचदा दिशाच कळत नाही की आम्ही कोणता बिझनेस नेमका केला पाहिजे, की हे करायचं का ते करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काही थॉट प्रोसेस आहे, तर तसं पण तुम्ही इथे मांडा, म्हणजे जेणेकरून अजून म्हणजे आपल्याला ह्या सेशनला अजून एक छान दिशा देता येईल. बरोबर आहे. येस. सुनील पॉल सर बोलणार आहेत का? हॅलो सर. हो. हा सर, बोला. सर, आम्हाला अगोदर कॉटनवरती कॉटन क्रॉप दिलेलं होतं, पण आम्ही जेव्हा कॉटनचा अभ्यास केला त्याची मूल्य साखळी खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आम्ही बरोबर आहे. कॉटनचं थोडंसं थांबवलं. आमच्याकडे आता सोयाबीन, चना हे मुख्य पीक आहे. तर त्यानंतर केळी पण आहे आमच्याकडे. तर ते बिझनेस याच्यावर सोयाबीनचे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यात हे पण आहेत, हे पण आहेत. पण त्याच्यामध्ये काय त्याचा वापर कोण करतं? आता सोया दूध असेल, सोया ओके पनीर मार्केटला चालतं का? हा, तर ओके ओके. या संबंधी थोड्याशा अडचणी होत्या समजण्यासाठी. ओके ओके. नाही, याच्या संदर्भात आपण नक्की बोलूया, कारण तुम्ही जे म्हणताय ते विषय महत्वाचे आहेत आणि मला तेच म्हणायचं की शेवटी आपण अर्थात मूल्य साखळी हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि एफपीसी आणि एफपीओ हा जो विषय अगेन आहे की क्रॉप स्पेसिफिक जर झाला तर ते अजून खूप चांगलं होतं. म्हणजे इन द इनिशियल फेज, कारण इनिशियल फेजला तुम्हाला जोपर्यंत एका स्पेसिफिक क्रॉपमध्ये जे तुमची अराउंड आहे त्याच्या भोवती जर तुम्ही सुरू केलात, एक किंवा दोन क्रॉप स्पेसिफिक जर तयार झाली ना, तर ती तुम्हाला खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकते, कारण तेच महत्वाचं असतं बेसिक. त्याच्यामुळं तुम्ही जर 2-3 क्रॉप सांगितलं, एक तर सोयाबीन, दुसरं तुमचं म्हणजे बनाना, आणि मला वाटतं तिसरं कुठलं सांगितलं तुम्ही? हरभरा. दोन दोन तर आहे. हरभरा. हरभरा, ओके, हरभरा. हरभरा हरभरा सुद्धा खूप चांगला आहे. तर याच्या भोवती पण इव्हन बनाना भोवती पण तुम्हाला एक व्हॅल्यू चेन तयार करता येऊ शकते. अगेन ह्यूज आहे त्याच्यामध्ये पण मार्केट. तर ते पण आपण एक बघूया. हे कुठल्या एरियात आहे आपलं, म्हणजे तुमची एफपीओ? आमच्या परभणी जिल्ह्यामधनं, सेलू. परभणी, सेलूमध्ये. ओके, हा, परभणी जिल्ह्यामध्ये. ओके. हो. तर खूप चांगलं होऊ शकतं ते, कारण मग तिथल्या एरियाच्या आसपास म्हणजे इव्हन तुमचं काही मॅग्नेटचं प्रोजेक्ट वगैरे काही तुम्ही टाकलाय का त्यांच्याकडे कुठला? अ, हो, अ, मॅग्नेटमध्ये आहे प्रपोजल. पण बनाना क्रॉप कुठलं घेतलंय? प्रोसेसिंगचं अच्छा, आहे. बनाना. हो. बनाना बनाना घेतलं. घेतलं. हो. ओके. हा, हो. खूप चांगलं आहे. माझं तेच रिकमेंडेशन होतं तुम्हाला, बनाना घ्या. कारण या एरियामध्ये आहे आपल्याला इव्हन मोठा एरिया आहे सेलूच्या आसपास. मला वाटतं आता वाढतंय, म्हणजे गोदावरीचं पाणी असल्यामुळे हो. चांगला एक त्यामध्ये बरोबर आहे. एक मोठे हे होऊ शकतंय. तर हो. करू सर तो चांगला प्रोजेक्ट आपण, त्याच्यात व्हॅल्यू पूर्ण तुम्हाला होऊ शकते पुढे व्हॅल्यू चेन, कारण काय झाले की त्याच्यावरती खूप कमी लोक काम करत आहेत, स्पेशली तेच मग प्रोसेसिंग वरती. हम्म. सोयाबीन, हरभरा. आता बनानावरची व्हॅल्यू चेन तर लक्षात येते, पण आम्हाला सोयाबीन आणि हम्म. हरभऱ्यावरची व्हॅल्यू चेन लक्षात येत नाही. ट्रेडिंग ठीक आहे, ट्रेडिंगचं येत आहे, पण नाही पुढे प्रोसेसिंग त्याच्यावर काय करता येईल? हा. नाही, ते करता येईल ना. सोयाबीनचं पण त्याच्यात खूप मोठा आहे सर. तुम्हाला सांगतो, सोयाबीनला ना आता प्रोटीन हा जो प्रोजेक्ट आहे, सोयाबीन पासून प्रोटीन, आता आम्ही त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. लोकांनी आतापर्यंत काय केलेलं आहे माहिती आहे का, मराठवाड्यामध्ये स्पेशली, आता मी मराठवाड्या साईडचंच आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की ही लोक जास्त काय करतात की हम्म. सोयाबीन पासून फक्त ऑइल काढतात आणि मग ते जे प्रोटीनचा पार्ट आहे हम्म. ना, तो प्रोटीनचा पार्ट म्हणजे अॅनिमल फीड म्हणून किंवा अशा याच्यामध्ये ते देऊन टाकतात. पण उलट आहे की तुम्ही जर तो हम्म. सोयाबीन ह्युमन कन्झम्पशन साठी जर केलं, त्याला वेज प्रोटीन म्हणतो, वेग प्रोटीन. तर व्हिगन प्रोटीन हा प्रकार आता खूप मोठ्या हम्म. प्रमाणावर त्याचं डिमांड आहे. इव्हन B2B मध्ये तुम्ही देऊ शकता. हम्म. तुम्हाला ठीक आहे, B2C ला थोडा वेळ लागत असेल, तुम्ही म्हणत असाल बाबा मला प्रॉफिटेबिलिटीला त्याला मला वेळ लागेल कारण कन्झ्युमरला हे व्हायला, तर तुम्ही इनिशियल फेजला B2B वरती तुम्ही जर ती प्रोटीन काढून सोयाबीन पासून व्हॅल्यू चेन तयार करून त्याची प्रोटीन काढून ती तुम्ही B2B ला काही कंपन्यांसोबत टायअप जर केलं ना, तो इट इज नथिंग लाईक, म्हणजे तुम्हाला ओके. खूप चांगलं, कारण सोयाबीन ऑलरेडी म्हणजे तुमच्या प्रमाणात तुमच्या एरियामध्ये खूप आहे. इट इज ह्यूज ह्यूज आणि ते इझिली अवेलेबल आहे. राईट. आणि मराठवाड्यामध्ये जो मेजर इश्यू आहे
तो असा आहे की लोक काय करतात, जी जुनी सावकार मंडळी होती आपल्याकडे, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, ओनली पैसा आहे, तर ती लोक काय करतात, ती ट्रॅडिशनली मध्ये घेतात, सोयाबीन खरेदी करतात शेतकऱ्याकडून आणि ती तेल काढतात आणि जे डीओसी असतं ते डीओसी विकून टाकतात कुणाला, अॅनिमल फीड कंपन्यांना. पण माझं उलट असं म्हणणं आहे की आम्ही उलट्या दिशेने काम केले. गुलबर्ग्यामध्ये आम्ही एक प्रोजेक्ट केलाय, तर त्याच्यामध्ये आम्ही सोयाबीन पासून प्रोटीन काढतो, सोया प्रोटीन, व्हेज प्रोटीन. बघा, प्रोटीन जनरली आपल्याकडे जे मिळतं ना, ते ओके. फक्त याच्यातून मिळतं, पुन्हा अंड्यातून, म्हणजे नॉनव्हेज प्रोटीन मिळतं. पण आता व्हिगन झालेलं आहे लोक. इव्हन हाँ वो फोटो वाला मिल्क पासून मिळालेलं ये जे कैप्टन प्रोटीन जो आहे है ना ते सुद्धा मैच के नॉनव्हेज ऊपर एक समजलं काम कर जातं. सकते हैं आराम से तो छोड़ने का नहीं तर आता हे इतना बोल के कौन कुत्रा खाता है आप कन्सिस्टन्स पाठलाग करत राहिलं हाँ पाठलाग करत राहिलं एक मिनिट. हा, सर, आता येस. यामध्ये जर प्रोटीन मध्ये जर काम करायचं झालं तर मिनिमम एफपीसी न कोणत्या स्टेपवरनं जावं, आता त्याला मिनिमम त्याचं बजेट आहे आणि B2B कनेक्शन्स. हा, ते करता येईल, मी तुम्हाला करून देतो त्याचं. तुम्हाला त्याचं प्रोजेक्ट कॉस्ट आणि तुम्हाला हे इवन आपण अर्थात मॅग्नेटमध्ये मला वाटतं सोयाबीन नाहीये ना, मॅग्नेटमध्ये एकदा चेक करून घेऊ. जर ते असेल तर नाही, खूप नसू द्या ना, चांगलं काय होईल. अडचण नाही. तो मॅग्नेटचा हा, आपला ते प्रोजेक्ट वेगळा राहील आपला, ओके. त्या बाबतीत काय अडचण नाही. मी तुम्हाला त्याचं करून हो. देतो सर. माझ्याकडे ऑलरेडी बरेचसे खूप चांगले प्रोडक्ट आहेत. इवन आम्ही तुरीवरती काम करतोय इकडल्या साईडला, म्हणजे तुरीपासूनचं पण प्रोटीन बऱ्याचदा निघतं. इवन त्याच्यात सुद्धा खूप असे प्रोडक्ट आहेत की जे हम्म. डी टू सी ब्रँडमध्ये पण आहेत काही प्रोडक्ट. तर तशावरती पण आपण ओके. बघूया. आणि हरभऱ्यावरती जे तुम्ही म्हणताय ना, त्याच्यावरती पण एक म्हणजे प्रोजेक्ट आहेत, ते पण आपण बघूया. हरभऱ्यावरती जनरली आपल्याला बर. प्रोजेक्ट जो आहे ना, व्हॅल्यू चेन पेक्षा डायरेक्टली आपण जर हे केलं, आटा किंवा मग त्याच्यापासूनचं जे आहे, तर त्याला खूप चांगलं मार्केट आहे, ज्याला हम्म. बेसन म्हणतो आपण. तर त्याचं जरी साधं बर. सुरुवातीच्या काळामध्ये कारण ते तुम्हाला बर. इमिजिएट कॅश देणारं प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर होरेका जे हॉटेल रेस्टॉरंट कॅन्टीनला जरी हम्म. फोकस केलं काही एरियामध्ये, परभणी असेल, नांदेड, मराठवाडा, तुम्हाला औरंगाबाद जवळ आहे, तर ह्या ज्या 5-6 शहरामध्ये जरी तुम्ही फोकस केलं, आणि त्याला खूप ह्यूज मार्केट आहे, असं नाही की त्याचं मार्केट संपलेलं आहे. तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट जरी कव्हर केलात, तरी पण त्याचं खूप मोठं एक बर. मार्केट आहे. म्हणजे 25-25 किलोमध्ये, 30 किलोमध्ये मेजर जी तुम्हाला छोटे छोटे 1 किलो 2 किलोमध्ये बाबा नको आपल्याला साहेब, आपल्याला मॅनपॉवर सुरुवातीला जास्त लागते, मार्केटिंग कॉस्ट त्याची जास्त असते, असं जरी तुम्ही म्हणला, तर सुरुवातीला डीलर डिस्ट्रीब्युटर टाकून किंवा मग हम्म. तुम्ही स्वतःच्या माध्यमातून पण ते करू शकतो. तर ते पण आपल्याला एक वन ऑफ द ऑप्शन घेता येईल. बर. तर ते आपण बघूया बर. इंडिव्हिज्युअली. मग याचा असा कंबाईन प्लॅन्ट होऊ शकतो का सर, की सोयाबीनचं प्रोटीन आणि तुरीचं जे काही इंटिग्रेट जे मार्केटला चालतात, याचा असा कंबाईन सोयाबीनचं वेगळं. प्लॅन्ट आपल्याला हा, सोयाबीनचं एकत्र करता येईल आपल्याला. सोयाबीनचं आणि त्याचं युनिट एकत्र करता येईल. अर्थात मशिनरी हो. थोडेसे वेगळ्या त्याला हो. लागतील. मशिनरी सेमच चालणार नाहीत, कारण बर. तो वेगळा विषय काही आहे. प्रमाणात. काही प्रमाणात तुम्हाला बर. ते करता येईल. हा हा, प्रज्वल बोला ना. ठीक आहे. सर, मॅडम, मला एक बोलायचं होतं. लास्ट टाइम वारंवार मीटिंग मध्ये मी बोलत आहे की प्रत्येकाचा बघितलं सगळे एफपीओचा तर एकच प्रॉब्लेम आहे मार्केटचा, बरोबर. सेलिंगचा मोठा प्रॉब्लेम सगळीकडे आहे. जरी किती मॉडेल आपण उभे केले, थोडी इनिशियल त्यांचे टेक्निकल नॉलेज किंवा टीम बिल्डिंगचे, हा प्रॉब्लेम सगळीकडे येतोय की विकायचं कसं, मार्केटचं कसं. तर तर मग मॅडम, महा एफपीसी आणि सर सर बिरादर एक्सपिरियन्स, मग तुम्ही महा एफपीसी एफपीसीचा मॉडेल, एक बिझनेस मॉडेल का तयार करत नाही? वरती महा एफपीसीने आमच्याकडून प्रोक्युरमेंट करून तुम्ही मार्केटमध्ये हा एक मॉडेल होऊ शकतो. आज गव्हर्नमेंट ऑफिसर, अग्रिकल्चर मंत्री सपोर्टिव्ह आहेत महाएफपीसीला, आधी फूड इन्स्पेक्टर आहेत. ह्या लोकांनी मॅन्डेटरी केली एफपीसी कडून खरेदी करणं, महाएफपीसी कडून काही ऑर्गनायझेशनला, तर ते करू शकतात. हा मॉडेल एकदम स्मूथ चालू शकतो. प्रत्येक तालुक्यात एक एफपीसीचा सेंटर उभा करून महाएफपीसी कुठे सेंटरला एक मोठं हे करून ह्याप्रमाणे प्रोक्युरमेंट होऊ शकते. जर गव्हर्नमेंटला मिडल तर मार्केटचा मिडलमॅन उडवायचा असेल तर ह्या लेवलला पण मॅडम करू शकतो. डेफिनेटली सीएसआर मोठ्या सर, लेवलला फंड ऍक्च्युली अवेलेबल याच्यावर आहेत. झालेलं आहे डिस्कशन, आणि मोस्ट प्रोबेबली इट विल गो समवेअर. सो ह्याच्यावरती म्हणजे मी माझ्या साईडनी पण प्रपोजल दिलेला आहे महाएफपीसी, म्हणजे ऍज अ व्हॉट डू यू से सेकंड टियर एफपीसीचं जे आहे ते राईट. टोटली, म्हणजे ह्याच्यावर काम चालू आहे. लेट अस सी हाऊ इट गोज. इनफॅक्ट सोयाबीन इट सेल्फ, जे आता मनमथ सर पण सांगत होते, तर बिकॉज आपलं पल्सेस प्रोक्युअरमेंट आणि नेटवर्क एवढं वास्ट आहे महा एफपीसीचं,
So soybean processing is definitely one of the opportunities for MahaFPC itself as a federation. तर त्याचं प्रपोजल दिलेलं आहे मी. लेट अस सी हाऊ इट वर्क्स. ओके. आणि बरोच व्हेजिटेबल फ्रुट्सला पण भरपूर मार्केट, छोटं मोठं टोमॅटोला इकडे आता मुंबई 3.0 होते, इकडे सगळं एक्सपान्शन आहे. वरच्या लेवलला येस. प्रोडक्शन जास्त, इकडे लेस आहे. महापीसी इथे पण जर कुठं सेंटर उभा करून पण या लेवलचं करू शकतात, तरी मोठ्या level तिकडचं पण फळभाजी इकडे येऊन मोठ्या लेवलला होऊ शकतं मॅडम. म्हणजे आम्हाला पण हेल्प होईल त्यामध्ये वर्कआउट. कारण इकडे आमच्या कोकणावर इकडे फार्मिंग तर होत नाही त्या लेवलची. हा सगळा बाहेरूनच माल येतोय. आम्हाला पण काय इथे मँगो आणि फक्त राईसच पडलेला आहे. आम्ही बिझनेसच्या दृष्टीने बघतोय. पीओचं मॉडेल एक वेगळं आहे, पण आम्ही बिझनेसच्या दृष्टीने काय तिकडून माल इकडे स्टोअर करून इकडे पॅकिंग करून डिस्ट्रीब्यूट करणे. कारण इकडचे लोक व्हेरी सोफिस्टिकेटेड घेत आहेत मटेरियल, जसं रिच एरिया होत चाललाय, पॅकिंग, सॉर्टिंग आणि क्लिनिंग वाला मटेरियल. तर ह्यामध्ये आम्हाला तुमच्यावर काम करता आलं तर आम्ही वर्कआउट करू शकतो. नाहीतर आमची एफपीसी वरच्या एफपीसी सारखी सर्वाईव्ह नाही करू शकणार, की प्रोडक्शन होतंय माल. आम्हाला वेगळ्या मॉडेलने काम करायला लागेल मॅडम. आम्हाला येस, घेणं, येस. स्टोअर करणं, पॅकिंग करणं, डिस्ट्रीब्यूट करेक्ट. करणं, ह्यामध्ये आम्ही वर्कआउट करू शकतो. ह्याला तुम्ही आम्हाला हेल्प करा. व्हेरी येस व्हेरी येस व्हेरी नाईस. डेफिनेटली सर. व्हेरी नाईस. ह्या बघूया आमच्याकडे थोडं, हाऊ आमच्या व्हेरी खालच्या नाईस. एफपीसी कडे थोडं वेगळं आहे. आणि बघा आमच्याकडे कमर्शियलाइज म्हणून येस. येस, आमच्या येस, खाली, येस. हा, आणि वरून आपण माल घेऊन त्याच एपीसी आपल्या महाराष्ट्रात एपीसी माल घेऊन आपण इकडे खाली आमच्या थ्रू, महाएपीसी थ्रू आपण वर्कआउट करू शकतो. म्हणजे हा असा एक मॉडेल होऊ शकतो सर, मला असं वाटतंय. हे खूप येस तर प्रज्वल, पैसे द्यायला पाहिजे, धंद्यामध्ये पैसे बरोबर येणं बोलता इम्पॉर्टंट आहे. तुम्ही. ऍक्च्युली करेक्ट प्रज्वल, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोलताय. ऍक्च्युली इव्हन म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्री प्रोसेसिंगला सुद्धा आपण ग्रेडिंग क्लिनिंग करून सुद्धा तुमच्या, कारण मुंबईला जे मार्केट, माझं तेच म्हणणं आहे. अगदी तुम्ही प्रज्वल जे म्हणताय ना, माझं तेच म्हणणं आहे. प्रॅक्टिकल सुरुवातीला ना आपल्याला फायनान्स पाहिजे असतो कुठेही. बघा पैशाचं सोंग करता येत नाही, मला माहिती आहे ते. सो दॅट वे वी विल डेफिनेटली वर्कआउट. मी म्हणतो त्याला, बघा आपल्याला त्यातून पहिल्यांदा वर यायचं आहे. जोपर्यंत मार्केट मिळत नाही तोपर्यंत मजा नाही. म्हणजे उगीच मोठ्या गोष्टी करून, मला माहिती आहे ते. मी अगदी प्रॅक्टिकलच म्हणूनच प्रत्येकाशी मी इंडिव्हिज्युअल बोलणार आहे. कारण काय होतंय, पैशाचं आपल्याला त्रास होतोच अर्थात प्रत्येकाला, मला माहिती आहे ते. सो आपण नक्की करू. आणि आपल्या मागे 100% वेदांगी मॅडम आहेत आणि महाएफपीसी आहेच आहे. त्यांच्या मदतीने आपण हे करू. आपण म्हणजे योगेश सरांना किंवा मायपीसीला आपण त्या संदर्भात म्हणजे हे करू, जाऊ त्यांच्यापर्यंत तुमचं प्रपोजल घेऊन. ओके, चालेल. प्रज्वल सर, आपण बोलूया ह्याच्यावर पुन्हा चालेल मॅडम. सविस्तर चर्चा करूया ह्याला. म्हणजे तुम्ही जसं म्हणता, जर तुमच्या डोक्यात काही आयडिया असतील ना, तर आपण त्याला पुढे कसं न्यायचं त्याच्यावर पण विचार करूया नक्कीच. ओके, सो ग्रेट. थँक्यू फॉर युअर सजेशन. थँक्यू. येस, मला वाटतं कोणतरी बोलत होतं ना आता अजून. सर, आय थिंक बरेच आपण एफपीसी आता 3-4 कव्हर केले आणि म्हणजे ओके, ठीक आहे. आय थिंक इतर एफपीसीचे पण सिमिलर इश्यूज असतील. म्हणजे चालेल. मेनली जे ब्रोकर आहेत त्याच्यामध्ये सगळे कॅटेगराईज करता येतील. येस, येस. नाही, आलं लक्षात, आता काही विषय नाही. ठीक आहे, आपला म्हणजे बऱ्यापैकी हे झालेलं आहे. तर आपण हेच करायचं. आता फक्त एक विषय आहे की आपल्याला किती जणांनी हा फॉर्म भरला ते थोडंसं कन्फर्म करायचं होतं मला, की म्हणजे ज्यांनी भरला नसेल त्यांना एक लिंक, मॅडम आपण एक मिनिट आहे येस तुमच्याकडे का? येस येस ती येस जरा एकच मिनिट. चॅट बॉक्सवर मी ऍक्च्युली ग्रुपवर पण शेअर केलेली आहे. हं. नाही, इथेच आपण भरून घेऊया. झालं तर ते ओके 5-10 मिनिटाचा वेळ असेल तर वेळ देतो तुम्हाला. मीटिंग मध्येच कृपया राहा आणि ऑनलाईनच भरून घ्या आता लगेच. आपण तोपर्यंत थोडस हे करू. सर, तुम्ही चॅट एनेबल केला तर मी एनेबल लिंक करू का? शेअर करेल. एक मिनिट, येस एक मिनिट. येस असं झालंय का? एक मिनिट. चॅट आता बघा बरं. एनेबल झालंय आता? येस हं. येस 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 मी फॉर्मची लिंक शेअर केलेली आहे. तर आता जितके उपस्थित आहेत इथे एफपीसी, ते प्लीज फॉर्म पटकन फिल करून द्या. आय थिंक म्हणजे खूप एक 5 मिनिटं लागतील फिल करायला. हो, हो.
आणि जे आपले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स आहेत आता इथे, आयुष सर, वैभव सर, अजिंक्य सर, सायली मॅम, तुम्ही प्लीज एन्श्योर करा की तुमचे पण FPCs हा फॉर्म भरून देतील. हे ऍक्च्युली ही जी प्रोसेस आहे ते म्हणजे मनमथ सर पण सांगतील. पण आपल्याला ह्याच्यापैकी म्हणजे आता जितके तुम्ही FPCs इथे प्रेझेंट आहात, तर तुम्हाला खरंच तुमची FPC पुढे जर न्यायची असेल, जसं सर म्हणाले की इम्प्लिमेंटेशन लेवल पर्यंत जर न्यायची असेल, की नॉलेज तर सगळ्यांकडे आहे, सगळ्यांना माहिती आहे की कसं रन करायचं, पण इम्प्लिमेंटेशन मध्ये जे ऍक्च्युअल इश्यूज येत आहेत, तर त्याच्यामध्ये जर हँड होल्डिंग सपोर्ट पाहिजे, ट्रेनिंग सपोर्ट पाहिजे, गायडन्स पाहिजे, मेंटरशिप पाहिजे, तर त्या केसमध्ये आपल्याला काय होईल की म्हणजे तुमच्या ह्या फॉर्मवरून तुमची ऍक्च्युअल स्टेटस लक्षात येईल. एक प्री ऑडिट होईल, त्याच्यानंतर आपले फिजिकल ऑडिट्स होतील, आणि त्याच्यानंतर आपण एक FPC त्यापैकी सिलेक्ट करणार आहोत आणि आपण त्याच FPC वर फुल्ली फोकस करून काम करणार आहोत, जेणेकरून ती FPC अचीव्ह करेल त्याचे गोल्स. आणि FPC पण आम्ही अशीच बघत आहोत की डुएबल असेल, की जिथे व्यवस्थित म्हणजे विलिंगनेस असायला पाहिजे ऍक्च्युली त्यांना काम करायचं. असं नाही की आम्ही पुश करतोय, स्पून फीड करतोय. सो तुम्ही जर हा फॉर्म भरला ना, तर तुमच्या FPC ची स्टेटस पण लक्षात येईल आणि तुमच्या FPC सोबत आम्हाला काम करायचं आहे की नाही हे पण आम्हाला डिसाईड करता येईल. ठीक आहे, तर मनमथ सर जे आहेत येस, ते आपल्याला येस, गाईड करणार आहेत त्याच्यामध्ये. येस, येस. मी याच्यामध्ये सांगतो आता. हॅलो, हॅलो. तर हा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. हं. माझा आवाज येतोय? हॅलो, हॅलो. ओके, ओके. तर हो हा सर. FPC ऑडिट फॉर्म हा आहे. तर आपल्याला बघा, सोल्युशन आधारित प्रशिक्षण आणि 90 दिवसांचे हँडहोल्डिंग सपोर्ट असा हा आपला कार्यक्रम आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, की आपल्याला याच्यात प्रॅक्टिकली काम करायचं आहे. मी तुम्हाला काही गोष्टी अगदी दिशा देईल आणि अर्थात ह्याच्यात खूप आपल्याला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आणि कसं एक 3 महिन्याचा याच्यासाठी कालावधी दिलेला आहे, की बाबा आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आणि ती त्या आठवड्यात जे समजा मी फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला एक टास्क दिला, तर तो टास्क आपल्याला त्या आठवड्यात आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे काम करायचं आहे. तर ते सगळं करण्यासाठी आपल्याला तो कालावधी लागणार आहे आणि एक लिमिटेशनमध्ये आपल्याला फोकस ऑन इम्प्लिमेंटेशन आपल्याला जास्तीत जास्त काम कसं करता येईल त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल आणि एक शिस्तबद्ध पद्धतीने त्याला अकाउंटेबिलिटी आपण म्हणूया, तर त्या अकाउंटेबिलिटीने काम करायचं. जर मी 8 दिवसात ते हे आपल्याला सांगायचं, हे इम्प्लिमेंटेशन करायचं, तर डेडलाईननी करायचंच आहे आपल्याला ते. तर ती कमिटमेंट जसं वेदांगी मॅडमनी सांगितलं, की आपल्याला म्हणजे विलिंगनेस पाहिजे. सो करता एक कसं आहे, की बघा निगेटिव्हिटी असून चालत नाही. शेवटी हे जे आहे ते अर्थात चॅलेंजेस असणं हा एक भाग झाला आणि एकदम बाबा काही होणारच नाहीये पुढे जाऊन, काय होणार FPCचं असा हा थॉट म्हणजे चुकीचा वाटतो मला. कारण कसं आहे, की शेवटी चॅलेंजेस तर आहेत. इव्हन आपल्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा चॅलेंजेस कधी संपलेले नसतात. सो वी हॅव टू फाइंड द सोल्युशन. आपल्याला सोल्युशन बेस्ड काम करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला सोल्युशन आधारित प्रशिक्षण आपल्याला करायचं आहे. टू बी व्हेरी लाइक फ्रँक. कारण कसं आहे, आपल्याला एक्सपर्टीज घेऊन त्याच्यामध्ये दिशा ही ठेवायची आहे, की एकच सोल्युशन, की त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी आणि स्केलेबिलिटी. सुरुवातीला प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबल आपण कसं होऊ 3 महिन्याच्या आत. तर हे बघायचं आहे. सो फर्स्ट आपल्याला आपल्या FPCचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. सेक्शन ए मध्ये ती मूलभूत माहिती आपल्याला भरायची. तुमचं नाव द्या, जिल्हा, तुमचा तालुका, नोंदणी वर्ष, मुख्य पिकाचं फोकस आपल्याला काय करायचं आहे आणि स्पेसिफिकली आपण बघूया, की क्रॉप स्पेसिफिक व्हॅल्यू चेन कशी क्रिएट करता येईल. लाँग टर्ममध्ये जाता कसं येईल हे पण बघूया. पण शॉर्ट टर्मचा पण अर्थात मला विचार करायचा आहे, की आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये जर ती FPC नसेल प्रॉफिटमध्ये, तर आपल्याला ती कसं आपल्याला मार्केट लिंकेज करून इमिजिएट आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन हा जो पार्ट आहे. मी सगळ्यात महत्त्वाचं त्या गोष्टीवरती फोकस करतो, की आजपासून समजा 3 महिन्याच्या आत आपल्याला रेव्हेन्यू आपल्याला कसं जनरेट करता येईल, आपल्याला पैसे कुठून मिळतील, कशा माध्यमातून मिळतील, विक्री करून. कुठून जी सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची मेथड जी आपल्याला अप्लाय करून आपल्याला 3 महिन्याच्या आत आपल्याला आपलं इन्कम जनरेट करता येईल. 3 महिन्याचं तर मी तुम्हाला जस्ट सांगितलं, 1 महिन्याच्या आत पण करता येईल, 2 महिन्याच्या आत पण करता येईल, कसं करता येईल? तर ते आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे मुख्य फोकस पीक वगैरे कुठलं असेल तर ते एक द्या. त्याच्यानंतर तुमचं CEO, मॅनेजर त्यांचं नाव असेल तर ते पण देऊन टाका, मोबाईल क्रमांक
सक्रिय शेतकऱ्यांची संख्या, नंतर विद्यमान तुमचं काय ऑपरेशन्स चालू आहेत, तुमचं काम काय चालू आहे सध्या, सध्याचं व्यवसायाचे काय प्रकार जो आहे तुम्ही काय करताय, तुमची उलाढाल किती आहे महिन्याला साधारणतः आजच्या घडीला, आणि व्यावसायिक सहभागी असणारे शेतकऱ्यांचे पर्सेंटेज किती आहे बाबा. शेतकरी आणून देतात का तुम्हाला? ठीक आहे, रजिस्टर्ड बरेच शेतकरी असतात, पण ऍक्च्युली तुम्हाला म्हणजे व्यवसायामध्ये काही समजा देतात का सपोर्ट? ती लोक येऊन तुमच्याकडे पिकाचं ते सप्लाय करतात का? त्याच्यानंतर प्रमुख खरेदीदार जे आहेत सध्या तुमचे कोण आहेत, कुठले आहेत? तर ते पण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे. त्यानंतर सुरू असलेला एखादा प्रकल्प योजना कुठली असेल तर त्या संदर्भातली माहिती. त्यानंतर आर्थिक स्थिती आजची काय आहे, मासिक उत्पन्न काय, खर्च काय आहे, म्हणजे याचा ताळेबंद थोडंसं आपल्याला इथे आवश्यक आहे. आजची स्थिती काय आहे, नफा आहे का तोटा का ब्रेक इव्हन का माहित नाही, तुम्हाला काय परिस्थिती आहे आजची, वर्किंग कॅपिटल तुम्हाला कसं आहे सध्या, पुरेसा आहे, मध्यम आहे, अपुरा आहे. नंतर उर्वरित जी तुमचं कर्ज देणी काही आहेत का सध्या, कुठलं तुमचं काही थकीत कर्ज कुठलं आहे का, पगाराची स्थिती आजची काय आहे, तुम्ही देऊ शकताय का सध्या, का थोडासा त्या अजून अडचणी आहेत, कुठल्या समस्या आहेत, तर बाबा तिथे आपल्याला काही कुठे करता येईल का. इवन ह्युमन रिसोर्सेस जो पार्ट आहे, तर किती लोक आवश्यक आहेत आपल्याला, नेसेसिटी किती जणांची, गरजेचे काय आहेत आणि गरजेचे नाहीयेत. काही डिपार्टमेंट असे असतात, मी जेव्हा कंपनीचं एस्टॅब्लिशमेंट आणि स्ट्रक्चर सांगत असतो तेव्हा फर्स्ट मी दोन गोष्टी सांगत असतो, मार्केटिंग आणि सेल्स. ह्या सगळ्यात गोष्टी महत्वाच्या. फर्स्ट मार्केटिंग आणि सेल्स याच्यामुळे, कारण त्याच्यातून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो, पैसे तिथून मिळतात आपल्याला. बिझनेस मॉडेल आपल्याला क्रिएट त्याभोवती करावं लागेल आणि नंतर मग पुढे आपण ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या कुठल्या आवश्यक आहेत आणि कुठल्या कर्टेल करू शकतो त्यावर पण थोडंसं आपण फोकस करूया. त्यामुळे का पगार पाण्याची परिस्थिती काय आहे ती द्या मला. नंतर बाजारपेठ जी जोडणी आहे ती प्रमुख तुमचं खरेदीदार, वर्षभराची मागणी स्थिर असते का का चेंजेस होतात मार्केटमध्ये, तर काय अडचण आहे तिथे नेमकं, तर ते पण आपण समजून घेऊया. आणि त्याच्यानंतर विक्री आणि मार्केटिंग मधल्या अडचणी काय आहेत? विक्रीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर आमचं विक्री होते पण कधीतरी मागणी असते नंतर बंद होते मागणी, किंवा बघा विक्रीच्या पण मी तुम्हाला स्पेशली मी सांगितलं की सेल्स अँड मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बरेच वर्ष काम करतो, तर आपल्याला बऱ्याच त्याच्यात वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तर ती अर्थात एफपीसीचे विषय पण वेगळे आहेत मला माहिती आहे, पण तरी सुद्धा राईट फ्रॉम इनपुट टू फूड प्रोसेसिंग, इव्हन तुमची जे प्रोसेस झालेला फूड पण जर असेल तर त्याच्यात कुठल्या नेमक्या डिस्ट्रीब्युशन चॅनल आहेत. इव्हन मी जसं आता सांगितलं की तुमच्याकडे एआय जनरेटेड किंवा हे जे वेगवेगळे म्हणजे हे असतात मॉडेल असतात ऍग्रिकल्चरमध्ये, डिजिटल ऍग्रिकल्चर मधले वगैरे सगळं, तर त्याच्या संदर्भात पण आपण चर्चा करू की त्याला कुठं मार्केट आहे. बघा इंडिव्हिज्युअली आपल्याला याच्यामुळेच करायचंय की व्यक्तिगत आपण जर बघितलं तरच आपल्याला त्याच्यावर थोडंसं डीप डाऊन त्याचा अभ्यास करायचा आहे मॉडेलचा आपल्या, की नेमके कुठे अडचण होऊ लागली बाबा. एखादी जर गोष्ट होत नसेल, रेव्हेन्यू जनरेट होत नसेल तुमचा, तर तो का होत नाहीये, राईट. सो दॅट इज द मेन थिंग, आपण त्याच्यात चर्चा करू. आणि नवीन बाजार आपल्याला उत्पादन संधी काय आहेत ते पण बघूया. नवीन बाजार आपल्याला सोबत कसं घेता येईल, एखाद्या कंपनीला कोलॅबरेट कसं करता येईल, तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आजची परिस्थिती आता दुसरी अशी आहे की संचालन आणि टीम रचना, तुमची एकूण कर्मचारी संख्या किती आहे, प्रमुख भूमिका बघा. दुसरी सगळ्यात महत्वाची, रोल्स क्लिअर आहेत का सगळ्यांना. बऱ्याचदा होतं असं की ठीक आहे आमच्याकडं खूप कर्मचारी आहेत बाबा आणि पगार चालू आहे, पण त्यांना नेमका दिशा माहिती आहे का नाही. ठीक आहे, तो तो म्हणतो कर्मचारी, नाही नाही ठीक आहे मला पगार मिळतोय ना, ठीक आहे चाललंय ना माझं माझं ठीक आहे. किंवा मग मला माहिती आहे की हा एक प्रकार असू शकतो, तो रोल क्लॅरिटी आहे का सगळ्यांना. बऱ्याचदा असं होतं की मला काय करायचंय मलाच माहिती नसतं. मला म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरला वाटतं की नाही नाही कर्मचारी करेल, कर्मचाऱ्याला वाटतं की बोर्ड ऑफ डायरेक्टरनी किंवा मॅनेजरनी किंवा सीईओनी मला सांगावं मला काय करायचं आहे. तर हे पण क्लॅरिटी नसते बऱ्याचदा, त्याला रोल क्लॅरिटी म्हणतो. तर त्याला आपण युटिलायझेशन त्याचं एक्झॅक्टली करायला पाहिजे. काय होतं बऱ्याचदा ते युटिलायझेशन व्यवस्थित नसेल तर पगार तर त्याला द्यावा लागतो आणि आपण होतं असं की यार तसं युटिलायझेशन तर माणसाचं कामच होत नाही, त्याला पगार तर द्यावा लागतो यार, असं होऊ शकतं. तर ती एक गोष्ट आपण थोडीशी समजून घेऊन त्याच्यावरती कसं करता येईल, त्याच्या प्रमुख भूमिका त्याला काय करायच्या आहेत, त्याला नेमकं क्लॅरिटी माहिती आहे का, तर याचं थोडंसं आपण हे करूया. त्याच्यावरती पण आपण फोकस करूया.
त्याच्यानंतर टीम स्थिरता आजची आलेली आहे का लोक येतात, लोक सोडून जातात. आता बरेच लोक सांगत होते की सर आमच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, नसल्यामुळे सॅलरी नसल्यामुळे लोक जातात वगैरे. तर ती नेमकी काय आपल्याला कशी करता येईल ते पण आपण बघूया. अर्थात ती खूप महत्वाची गोष्ट आहे. पगार हा सगळ्यात महत्वाचा पहिला विषय असतो. आपल्याला सगळ्यात महत्वाचं, आपण फाउंडर असू किंवा डायरेक्टर असू, सीईओ असू, तर आपल्याला पगार हा पहिल्यांदा महत्वाचा असतो. तर ते साधारणतः 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये आपल्याला किती लोकांची आवश्यकता आहे आणि माझा पगार महिन्याला किती जातो आणि एवढा जर पगार माझा जात असेल, पगारीवर एवढा खर्च होतो, हा प्रायोरिटी असते कुणाची. बघा, आपलं घर चाललं, आपली फॅमिली चालली तरच पुढच्या गोष्टी आहेत. मला माहिती आहे की उपाशीपोटी कुणीही तर काम करू शकणार नाहीये. ही जाणीव आम्हाला आहे आणि स्पेशली मला तरी जास्त जाणीव आहे त्याची. कारण आम्ही म्हणजे त्या परिस्थितीतून पण बऱ्याचदा आम्ही गेलेलो आहे. त्यामुळं बघा, ती महत्वाची गोष्ट असते. तर त्या गोष्टीवरती आपण फोकस करूया, की मला 6 महिन्याचा बघा तुमचा बफर किती आहे पैशाचा. आज तुमच्याकडे ठीक आहे, तुम्ही म्हणलात की सर आमच्याकडे 10 लाख रुपये आहेत. आता 10 लाख रुपये जर तुमच्याकडे असतील तर त्या 10 लाख रुपयाचे युटिलायझेशन पगार आणि ह्याच्यात कसं करायचं. आणि समजा तू 2 महिन्यात फक्त आमचं ठीक आहे, 10 लाख आमचं टोटल असेल तर आम्ही 2च लाख रुपये देऊ शकतो उदाहरणार्थ. तर 2 महिन्याचा समजा आम्हाला फक्त हे आहे फंड, तर 2 महिन्याच्या काळात आपल्याला कसं रेव्हेन्यू जनरेट करता येईल. सो दॅट प्लॅन काही आहे का? तर हे पण आपल्याला बघावं लागेल. कारण आम्हाला माहिती आहे, की आजच्या काळामध्ये आपल्याला पगाराशिवाय कोणीच काम करत नाही, ही वास्तवता आहे. मग ह्याच्यात नाकारून चालत नाही ना. वास्तवता तुम्ही जर नाकारली तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तर ही परिस्थिती आपल्याला चर्चा करायला लागेल, ओपन करावी लागेल. बाबा पैसे नाहीत हा विषय जरी अडचणीचा असतो, बोलायचा बोलायचा नसतो असं नाही, बोलायचा असतो तो विषय. बऱ्याचदा आपण पैशाच्या विषयी बोलत नाही, तर तो आपण समजून घेऊया. तर त्यामुळे टीम स्थिरता आपण त्या संदर्भात भूमिका घेऊया, बोलूया. कर्मचारी संदर्भातली कर्मचारी ना स्पष्ट भूमिका त्यांच्या आहेत का? कर्मचाऱ्यांना काय करायचं ते माहिती आहे का? हा एक विषय आहे. नंतर आता पुढचा विषय आहे, की टॉप जे 3 प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत तुमचे ते तुम्हाला हायलाइट करा. बाबा माझा फायनान्सचा प्रॉब्लेम आहे. दुसरा आमचा मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे. तिसरा आमचा म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे. जे काही असेल ते तुम्ही 3 प्रॉब्लेम मांडा तिथे. तर उत्पन्न वाढ थांबण्यामागील समजा उत्पन्न तुमचं थांबलं असेल तर त्याची काय कारणं आहेत? तात्काळ तुम्हाला काय मदत पाहिजे? दीर्घकालीन तुम्हाला आवश्यक सपोर्ट काय लागणार आहे? आर्थिक तुमचा जर तुम्हाला सारांश जोडायचा असेल तर जोडा तुम्ही. ते अर्थात ऑप्शनल आहे तुम्हाला. सुरू असलेल्या एखाद्या प्रकल्पाचं नाव किंवा प्रोजेक्ट काय असेल तर ते पण सांगा आणि शेवटी संमती देऊन, संमती म्हणजे तुमचं नाव फक्त लिहून सबमिट फॉर्म करा. तर असं एक साधा सिंपल याच्यासाठी तयार केलेलं आहे, की बाबा हे जसं मी आता पण बोलताना म्हटलं, की डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण बघतो, की आपल्याला एक रिपोर्ट असतो. तर तशा प्रकारचं एक आपल्याला हे भरायचा फॉर्म. त्याच्यानंतर आपण मग इंडिव्हिज्युअली ह्याच्यातून सिलेक्शन करून MyFPC याच्यातून सिलेक्ट करणार आहे. तर त्यांना 1-2 ज्या एफ-पी-सीची विलिंगनेस आहे, तर त्यांना सोबत घेऊन आम्हाला याच्यावरती काम करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा आजचं मला वाटतं फॉर्म तुम्हाला समजला असेल. तर एक विनंती आहे, की लवकरात लवकर सगळ्यांनी हा फॉर्म कृपया भरावा. तर आता थोडासा वेळ आपल्याला लागत असेल तर म्हणजे आज दिवसभरात संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही भरलात, तरी पण एक विनंती आहे, की आपण भरून तो सबमिट करावा प्लीज. कारण त्याच्यानंतर मग आम्ही इव्हॅल्युएशन त्याचं करणार आहोत. वेदांगी मॅडम, आम्ही MyFPC आणि पुढच्या एक मला वाटतं आठवड्याच्या काळात आपण हे फायनलायझेशन करूया. तर काही प्रश्न असतील तर विचारा. मला वाटतंय आपलं बऱ्यापैकी आता मॅडम झालेलं आहे कव्हर. येस. एक प्रश्न आहे माझा. हा, बोला सर. हॅलो. प्रश्न हा, असा आहे बोला सर. की तुम्ही 2 एफ-पी-सी काय सिलेक्ट करणार आहात MyFPC बरोबर बसून, आणि ज्या उरलेल्या एफ-पी-सी ज्या आहेत त्यांचं काय तुम्ही सिलेक्शन करणार नाही. तर त्यांना काय तुम्ही प्रोग्राम नाही, देणार आहात का सिलेक्ट केला नाही हे पण सांगणार? आता तो विषय अर्थात जो आहे ना सर. हॅलो. वेदांगी मॅडम. हा बोला, ऐकते सर. येतोय ना आवाज माझा? मला ते दिसत नाही. ओके. काय झालेलं आहे विषय हॅलो, आवाज मी येत तर नाही. येत नाही का? हॅलो. हॅलो. येतोय आवाज आता? हा बोला हॅलो. सर. तर असं काही अजून डिसाइडेड नाहीये. तुमचं जर खूप विलिंगनेस असेल तर MyFPC ला आम्ही रिक्वेस्ट येस. करून तुमच्यासाठी पण हे करू शकतो. मी एकट्यासाठी प्रश्न नाही विचारला मॅडम. आता मला नाही नाही, वाटतं तुमचं 7 मत. ते 8 एफ-पी-सीची संचालक इथे उपस्थित आहेत. तुम्ही 2 एफ-पी-सी सिलेक्ट करणार, बाकीच्या एफ-पी-सी सिलेक्ट करणार नाही. काय?
उरलेल्या एफपीसीने काय करायचं, ह्याचा महाएफपीसीकडे उत्तर आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जर का महाएफपीसीने बाकीच्या एफपीसीने सिलेक्ट नाही केलं तर त्यांनी काय करायचं. तर हँड होल्डिंग तर चालूच आहे, पण ते मॅडम, तुमचं हँड होल्डिंग सपोर्ट बाबत महाएफपीसीच्या मला जास्त काही बोलायला लावू नका. मी रायगड जिल्ह्यातला आहे. रायगड जिल्ह्यामधलं हँड होल्डिंग सपोर्ट मागच्या 3 वर्षात कसं मिळालंय त्याबाबत मला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही मला उगीच जास्त बोलायला लावू नका. माझं एकच म्हणणं आहे, जर की तुम्हाला महाएफपीसीला खरोखर सपोर्ट करायचा आहे सगळ्या एफपीसीला, तर सगळ्या एफपीसीचा केस स्टडी करून प्रत्येक एफपीसीला हँड होल्डिंग सपोर्ट द्या, सर तर तो फायदा आहे. सपोर्ट तर आहेच सर, तो हं? सपोर्ट तर आहेच, आम्ही देतोच सर. कारण 3 वर्षापैकी 8-8 वर्ष, पावणे 2 वर्ष रायगडला तुमचा कोऑर्डिनेटर नव्हता, तरी सुद्धा रायगडमधल्या एफपीसी आपल्या उभ्या आहेत. याचा अर्थ असा नाही की बा तुम्ही हँड होल्डिंग सपोर्ट फार करताय म्हणून. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला द्यायचं असेल सपोर्ट तर ज्या आयपीसी आज आल्या आहेत, ज्यांनी इंटरेस्ट दाखवला, तुम्ही सगळ्या आयपीसीने सांगितलं असेल, त्यातल्या ज्या आयपीसी आज हजर आहेत तेवढ्या सगळ्या आयपीसीने सपोर्ट द्या. त्याचा 2 एपीसीने देणार आणि बाकीच्यांनी परत तोंड बसायची, असं काही करू नका. नसतं तर आम्ही आतापर्यंत जसं चाललोय तसं आम्ही कंटिन्यू करू नका. वाटल्यास थोडा सरांना माझा निरोप सांगा, जोशी स्वाध्याय एपीसी यांनी हा निरोप दिलाय म्हणून. तर हँड होल्डिंग सपोर्ट बद्दल आपण हे करूया. म्हणजे ऍक्च्युली काय होतं ना सर, की जसं म्हणजे परभणी आणि नांदेडचं मी पाहिलेलं आहे की बरेचदा असं होतं की काही एफपीसीजला तुम्ही किती पण हँड होल्डिंग करा आणि किती पण त्यांना सपोर्ट द्या, त्यांना म्हणजे विलिंगनेस नसतो पुढे जाण्याचा. आणि काही एफपीसी आहेत जे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सपोर्ट जरी नसला तरी आम्ही पुढे चाललोय, तर दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही पार्टीज कडून विलिंगनेसची तेवढीच आवश्यकता आहे. सो म्हणजे आम्हाला हे म्हणायचं होतं की ज्यांनी इंटरेस्ट खरोखरच दाखवतायत आणि ज्यांना खरोखरच हे हँड होल्डिंगची, कारण हे स्पेशलाइज्ड सपोर्ट देणार आहेत मनमन सर. सो जर याच्यामध्ये काय आहे माहितीये का, खरोखरच तुम्हाला खूप विलिंगनेस आहे तर नॉट जस्ट पण आपण 5 एफपीसी 10 एफपीसी सुद्धा ह्याच्यामध्ये या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करू शकतो. बट ऍटलिस्ट एक तरी एफपीसी पुढे जावं अशा हेतूने आम्ही आता हे तुम्हाला प्रपोज केलं. बट इट इज नॉट लिमिटेड, असं काही त्याच्यात लिमिटेशन असं नाहीये. ह्याच्यामध्ये लिमिटेशन मला असं ठेवू नका. वाटतंय, महा एफपीसीने ना वरच्या एफपीसीकडे वेगळ्या पद्धतीने बघावं, खालच्या एफपीसीने वरती कुठेतरी काहीतरी बंडलगिरी केलेली आहे आणि मग खालचे जे एफपीसी वेगळा आहे ना कोकणातले, हा वेगळ्या नेचरचे लोक आहेत. वरती थोडासा काय वेगळा कन्सेप्ट आहे, तिकडे भरपूर एफपीसी आहेत, इकडचं वेगळं आहे मॅडम. तर थोडंसं ह्यामध्ये जर कम्पॅरिझन मध्ये बघताना वेगळं बघा. आता काय होतं, लास्ट टाइम मला शेअर होल्डरची ऑथोराइज कॅपिटल वगैरे वाढवायचं होतं, तर मी रिक्वेस्ट टाकली होती महा आयपीसीला की आम्हाला सध्या हेल्प करा ह्या अमाऊंटसाठी. शेअर होल्डिंग जर वाढले तर आमची इक्विटी ग्रँड येणार नाही. तर आम्हाला जर रिक्वेस्ट टाकली तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडचे काही लोक पळून गेले, वरची लोक आम्हाला परत पैसे रिटर्न केले नाही. मी त्यांना कॅन्सल चेक दिला, ऑथोराइज मेल, बोर्ड रिसोल्युशन देऊन पण त्यांनी आम्हाला हेल्प केली नाही. मग जर कुठल्या तरी बाहेरच्या इम्पॅक्टचा आमच्यावर खालच्याकडे इम्पॅक्ट होते तर आम्हाला तशी पण हेल्प नसेल भेटत तर काय मतलबच नाही. एवढी मोठी कंपनी महाएफपीस आम्हाला 50-60 हजाराची हेल्प करत नसेल जर बोर्ड रिसोल्युशन की चेक देऊन, पण मग प्रॉब्लेम होतो. मग शेवटी आम्हालाच कसे आम्ही पैसे अरेंज केले नाही, पैसे शेवटी आम्ही पैसे भरले, ते पण आम्ही कंप्लीट की आम्ही पैसे इकडे तिकडे पर्सनली काढून पैसे ते भरलेले आहेत. इक्विटी ऑथोराइज कॅपिटलला 60-70 हजार रुपये लागतात खर्च, सीएनची फी वगैरे पकडून. मग इथे जर आम्ही डंप होत असू, आम्ही तर यंग जनरेशन तुम्ही बघा जरा कोण फार कमी लोक असतील यंग जनरेशन एफपीओ मध्ये, बाकी तर फार्मर आहेत. जर आम्ही इनिशिएटिव्ह घेतोय, मग आम्हाला इथे जर खचका पडत असतील तर आम्ही पुढे तरी पाय कसं टाकू. फुल टाइम मध्ये उतरायचा तर आम्हाला कॅपिटल ह्या सगळ्या गोष्टी ज्या 3 वर्ष आम्ही, जर माझा एफपीसी तुम्ही स्टडी केला तर आम्ही केलंय सर्व्हिसिंग. बघा माझे सगळे ऑन रेकॉर्ड सगळं आहे, माझे रजिस्टर, माझे कंप्लायन्स क्लिअर आहेत, माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आम्हाला तुम्ही काहीतरी गोष्टी कोणते 4-5 व्हेंडर असे द्या की खरोखर आमच्याकडनं माल घेतील, तुमच्याकडे एवढे कॉन्टॅक्ट आहेत कंपनीचे. आम्हाला काहीच भेटलं नाही. आम्ही तरी पण आम्ही सर्व करतोय, पैसे फी भरतोय, ऑथराइज कॅपिटलचे पैसे भरतोय. अजून आम्हाला फक्त 4 लाख रुपये आले, 16 लाख बाकी पैसे आले नाहीयेत. इक्विटी ग्रँट अजून आमच्याकडे आलीच नाहीये. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदम स्ट्रिक्टली ऑडिट आहे त्यांचं. ह्याच्यात थोडंसं आम्हाला थोडंसं जवळ ह्याच्यामुळे आम्हाला हेल्प होत. तुम्ही काही टीम आमच्याकडे फोकस करा, आम्ही द्यायला तयार आहोत, आम्ही बिझनेस करायला तयार आहोत. माझ्याकडे चांगली टीम आहे, मी करीन. थोडा सीएसआर तुमच्या सीएसआर आम्ही थोडं इकडची लँडची कॉस्ट 10 ते 15-20 लाख रुपये गुंठा झाली आहे माझ्या एरियामध्ये. कोण लँड रेटवर देत नाहीये. थोडासा आम्हाला हेल्प करा तुम्ही, सीएसआर फंड माहितीचं फिरवा इकडे, त्यासाठी आम्हाला हेल्प करा, आम्ही जागा देतो. कन्स्ट्रक्शन करायला आम्हाला थोडं मदत करा.
बॅकग्राऊंडमध्ये आम्ही कोल्ड स्टोरेजचा प्रकल्प टाकले, आम्हाला तो भेटतोय, आम्हाला थोडासा हेल्प लागेल मॅडम. असा बिझनेस उभा मोठी एपीसी नाही होणार. कुठेतरी एक दोघांकडे तुम्ही फोकस करा. खरोखर आता स्वाध्याय फार्मर प्रोड्यूस कंपनी खूप मेहनत करतायत, आमचं नेहमी डिस्कशन होत असतं. अशा 2 एपीसी तुम्ही बोलताय ना, जे खरोखर वर्क आहेत त्या कॅपॅसिटी ज्यांच्याकडे आहे का, तुम्ही आम्हाला हेल्प करा. बाकी तर ग्रो करू आम्ही. तुम्ही ग्रो आहात ना, लक्ष म्हणजे जे ऍक्च्युअल मध्ये करतात त्यांच्याकडे तर फोकस करायला हवाय, मला असं वाटतंय मॅडम यामध्ये. येस सर, येस सर. आज तुम्ही माझं हा फार्म आमच्या इनिशिएटिव्ह श्रीबागचं ऍक्च्युली तुम्ही रेकॉर्ड तर चेक करा. येस, येस. वेदांगी मॅडम, नाही. हा आज सर. मला वाटते 6 ते 7 एपीसी जॉईन आहे तुमच्याकडे फक्त. तेवढ्या येस, एपीसीने तरी घ्या. ज्या एपीसी जॉईन नाही झाल्या त्यांना येस, इंटरेस्ट येस. नाही म्हणून समजा आणि त्याला घेऊ नाही, नका. तेच सर, तेच इम्पॉर्टंट आहे ना. म्हणूनच म्हणजे येस. मॅन्डेटरी सेशन आहे असं म्हणून सुद्धा जॉईन नाही झालेले आहेत हा. एफपीसी. आपले 29 एफपीसी आहेत आणि एवढं म्हणजे ऑफिशियली सगळं कम्युनिकेट करून सुद्धा जर रिस्पॉन्स नसेल तर म्हणजे आपण ओळखून घ्यावं की काय असणार आहे त्यांचा विलिंगनेस. सो डेफिनेटली असं म्हणजे तुम्ही असं समजू नका की म्हणजे कोणी मागे येतील वगैरे, असं नाही. आम्हाला त्यांच्यावरच फोकस करायचं जे खरोखरच करायला इंटरेस्टेड आहेत. कारण एनर्जी सगळ्यांमध्ये आम्ही घालवून पाहिली आहे आता गेल्या 1-2 वर्षापासून मी जे काम केले, तर मी बरीच एनर्जी बऱ्याच अशा मध्ये घातली ज्याच्यामध्ये मला पोटेन्शियल दिसतंय पण त्यांच्याकडून काहीच होत नाही. आणि आता मला तसं एनर्जी वेस्ट नाही करायची. फोर मनमथ सर सुद्धा जेव्हा मला म्हणजे हे झालो, आम्ही कनेक्ट झालो, तेव्हा जे ज्या प्रकारचं त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि ज्या प्रकारचं ट्रेनिंग ते प्रोव्हाइड करू इच्छितात, तर आय अपहेल्ड दिस अँड मी योगेश सरांना पण बोलले मग ह्याच्याबद्दल आणि मी म्हणलं की आपण हा प्रोग्राम रन करूया सो दॅट आपल्याकडे ज्या एफपीसीजला करायची इच्छा आहे ऍटलिस्ट तेवढ्या तरी पुढे जातील आणि त्यांचे तरी आपल्याला काहीतरी म्हणजे सक्सेस स्टोरीज म्हणा किंवा त्यांना पुढे नेता येईल. ऍज अ एफपीसी ऑल्सो इट इज अ ह्यूज थिंग फॉर अस. सो सो ते आहे. एनिवेज, आय थिंक सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे इथे जितके जण उपस्थित आहेत. येस. तुम्ही म्हणजे तेच आहे की तुमचं पार्टिसिपेशन जे असेल त्या बेसिसवर मग आपण पुढे काय काय म्हणजे त्याचा कोर्स ऑफ ऍक्शन डिसाईड करायचंय ते करूया. नाही मॅडम, ते सगळे महाएफपीसी जे आहेत ना, त्याचे एकत्र कुठेतरी मेळावा भरवा ना, की ते सगळे एकत्र येतील नाही का. थोडासा ते पण फार महत्वाचं आहे. तरीच मोठी टीम बिल्डिंग होईल, महाएफपीसीला पण होईल आणि आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या एफपीसीला पण. कारण आहे महाराष्ट्रात कोण काय करतोय, कोणाकडे काय आहे, हे पण आयडिया येत नाहीये. मग त्याच्यातून काहीतरी मार्ग पण निघेल ना, एक नेटवर्क, एक टायर स्ट्रक्चर पण तयार 100%. होईल. तुम्ही थोडासा आमच्या एफपीसीकडे बघा ना, जे ऍक्टिव्ह आहेत. कारण काय होतंय, तेवढं इन्कम तर यायला पाहिजे मॅडम आम्हाला. चला बरं ठीक आहे, थोडंसं इन्कम आलं तर आम्ही सॅलरीज घेऊन तर आम्ही फुल टाइम धावू शकतो ना त्यामध्ये. असं होतंय की तुम्ही प्रायोरिटीज एक एपीसी पकडा प्रायोरिटीज मध्ये, की बाबा ह्यांना आपण गव्हर्नमेंटचे अधिकारी, प्रायव्हेट कंपनी ह्यांच्या थ्रू काहीतरी खरं आहे इन्कम ते. पोचता येईल. मग मग आम्ही येस. आमची टीम त्या लेवलला धावू शकतो. थोडा इनिशियल जर आम्हाला सॅलरी आज बाहेर पडले तर 1,000 रुपये संपतायत इकॉनॉमिकल बघितलं तर. नाही, खरं आहे. जर आम्हाला धावायचं असेल, आज मुंबई सारख्या शहरात बाहेर पडलो तर पैसे मग थोडासा आम्हाला सोर्स ऑफ इन्कमचा पंच भेटला इनिशियलला गव्हर्नमेंटचा, तर मग आम्ही धावू शकतो. अजून तर काय प्रॉब्लेम नाही, आमच्यात ऊर्जा आहे, आम्ही करू शकतो. काय बरोबर जोशी सर? हो हो, यस. इव्हन सर म्हणजे एफपीसी लेवलला मला अजून एक रिक्वेस्ट करायची आहे की जे काही हे इश्यूज आहेत ना जे स्कीम ओरिएंटेड वाटतात तुम्हाला, जसं डिले इन पेमेंट झालं किंवा अकाउंटंटची सॅलरी ती खूपच मिनिमल आहे, एवढ्या कमी सॅलरीमध्ये काम करायला तयार होत नाही कोणी. तर असे जे इश्यूज आहेत ना ते जर तुम्ही आम्हाला ऑफिशियली कम्युनिकेट केले ना वाया मेल, तर मे बी त्याच्यावर काही पुढे जाऊन नाबार्ड पर्यंत आम्हाला ते घेऊन जाता येतील. आम्हाला काय होतंय की तुमच्याकडून जर ऑफिशियल कम्युनिकेशन नाही आलं ना तर आम्हाला तो इश्यू रेज पण नाही करता येत. कारण इट बिकम्स की महा एफपीसी, वाय इज महा एफपीसी हॅव्हिंग अन इश्यू विथ इट, असं होतंय. सो हे जे इश्यूज आहेत ना मॅडम जे मॅडम स्कीम रिलेटेड मॅडम आहेत. माझी एक हे म्हणणं आहे तुम्हाला की महा एफपीसीने ज्या आता ऍक्टिव्ह एफपीसीज आहेत तुमच्या दृष्टिकोनातून, त्यांची एक ऑफिसला मीटिंग बोलवा. आम्हाला महा एफपीसी बद्दल काही इश्यूज आहेत ते पण आम्ही सांगू, आम्हाला नाबार्ड बद्दल काही इश्यूज आहेत ते पण सांगू, आणि आम्हाला प्रॅक्टिकली काही इश्यूज आहेत ते पण सांगू. कारण काय होतं की आजचा बरोबर आहे. विषय वेगळा आहे, त्याच्यामुळे त्या विषयावर मी आज काही बोलत नाहीये. परंतु एक नक्की आहे की तुम्ही आज जो एफपीसीचं इन्कम वाढवण्यासाठी वगैरे आणि सस्टेनेबल करण्यासाठी इनिशिएटिव्ह म्हणून हा जो आज कार्यक्रम घेतला ज्याच्या आणि ऑडिट करणं एफपीसीचं, हा अतिशय चांगला आहे. त्याच्यामुळे थोडंफार आम्हाला पण बघायला मिळालं आम्ही मागच्या 3 वर्षामध्ये काय केलं त्याच्यावरती, आणि याच्यात काय करता येण्यासारखं आहे. आमच्याकडे काही आयडिया आता मगाशी मनमथ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे
की हे त्यांनी त्या फॉर्मवर माहिती घेतली आहे, नंतर परत प्रत्यक्ष फिजिकल बोललं जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक केपीसीचं वेगवेगळे टार्गेट्स आहेत, प्रत्येक केपीसीच्या वेगळ्या अडचणी आहेत. साहजिकच प्रत्येक ठिकाणी काही एकच सोल्युशन चालणार नाहीये. हा, आपले अचिव्हमेंट करण्याबाबत ज्या काही गोष्टी आहेत की टार्गेट्स नाबार्डचे पूर्ण करणं, हा इश्यू टोटली वेगळा आहे. त्याच्यामध्ये त्याचा आणि याचा काही मी संबंध जोडत नाही. त्या विषयासाठी महाएपीसीने स्वतंत्रपणे इथं ऑफिसला फिजिकली मिटिंग घ्या किंवा ऑनलाईन मिटिंग घ्या आणि हाच इश्यू ठेवा. जसा आज तुम्ही हा जो विषय ठेवला की एपीसीचा अनालिसिस करण्याचा, त्याप्रमाणे त्या विषयावरती सेपरेट मिटिंग घ्या. अच्छा, ज्यांना इश्यूज आहेत, आता जसं प्रज्वल म्हणतात ते खरी गोष्ट आहे, त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत. आता मला पण प्रॉब्लेम्स आहेत, पण आमचे प्रॉब्लेम्स आमच्या काय अडचणी आहेत, आमच्या काय चुका झाल्या आम्ही बघितलंय किंवा ह्या चुका झाल्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यातून आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. एपीसी स्थापन करतानाच माझ्या मनमत सरांचं फॉर्म दिलं, त्याच्यामध्ये मी सांगितलं की एपीसी स्थापन करतानाच काय एपीसी स्थापन करायची याबाबतच क्लेरिफिकेशन अनेक एपीसीना नसतं, जे आम्हाला पण नव्हतं. आता 3 वर्षानंतर पहिल्यांदा आम्हाला कळतं, अरे असं करायला पाहिजे होतं काय, पण आपण त्या मार्गाने गेलोच नाही. साहजिकच गेलोच नाही, बरोबर आहे. स्टार्टिंग ट्रॅक चुकलेला आहे, तो पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी आम्हाला ती मेहनत करावी लागते. आणि मग ती मेहनत करण्यासाठी काय करावं लागतं, मनमत सर वगैरे आम्हाला गाईड करतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे करूच किंवा आम्ही आमच्या पद्धतीने जे काय होईल तेवढं आम्ही करतोय. तर हा विषय वेगळा आहे. नाबार्डचे प्रॉब्लेम्स किंवा महाएपीसी बद्दल आमचं काय म्हणणं आहे त्याच्यासाठी वेगळंच तुम्ही सेशन घ्या, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू. पण आज खरं मनमत सर नाही, पण थोडंफार जे प्रश्न मी बघितले सगळे जे फॉर्म भरलाय, साहजिकच त्याच्यामध्ये योग्य प्रश्न आहे सगळे, ज्याच्यामधून आम्हाला कळतंय की आम्ही काय कुठे आहोत आणि काय झालं ते. त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला तरी वाटतंय आणि नक्कीच आपण इनिशिएटिव्ह घेऊ. आणि महाएपीसीला पण आणि मनमत सरांना पण धन्यवाद की एक चांगलं या निमित्ताने मी कार्यक्रम या निमित्ताने आपण स्टार्ट केलाय. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. बरोबर आहे सर. थँक्यू सर. तर मॅडम, जो फॉर्म आहे तो कृपया येस सगळ्यांनी सर. भरा आणि मला सबमिट करा. आम्हाला सबमिट केल्यानंतर मला वाटतं आपलं सेशन आपण कन्क्लूड करूया. सर थँक्यू, जितेंद्र जोशी सर, प्रज्वल म्हात्रे, तुम्ही समोर येऊन खरंच ही सांगणं खूप खूप आवश्यक आहे. सर कसं आहे, ज्याला दुखतं, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं म्हणतात, तशी परिस्थिती असते. त्यामुळे मला माहिती आहे आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ लाईक जे काही तुमचे हे आहात, तर दॅट इज द डिफरंट थिंग. बट माझं एक इंटेन्शन या ठिकाणी क्लिअर आहे की तुम्हाला मदत करायची, त्या ठिकाणी डायरेक्ट मदत करायची, क्लॅरिटी द्यायची आणि इम्प्लिमेंटेशन जर तुम्ही केलं तर त्याच्यात नक्की आपण बाहेर येऊ, त्याची 100% त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो दॅट आपण करूया विथ द हेल्प ऑफ ऑफकोर्स महाएफपीसीचा आपल्याला सपोर्ट आहेच, त्यांच्या माध्यमातूनच हे सगळं करत आहोत. तर सगळ्यांचे धन्यवाद परत एकदा, आपण इथे सहभागी झालात आणि माझ्यातर्फे ओव्हर टू वेदांगी मॅडम. थँक्यू. येस येस, थँक्यू. थँक्यू म्हणजे सगळ्या संचालक मंडळ झालं, सीईओ झालं, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स, आपण जितके पण लोक इथे उपस्थित राहिले आज, आपण म्हणजे बराच मोठा सेशन चालला तसा, बट सगळेजण इथे प्रेझेंट होते आणि सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, त्याच्यामुळे हे सेशन एवढं सक्सेसफुल झालं. एस्पेशली जितेंद्र जोशी सर आणि प्रज्वल म्हात्रे सर, तुम्ही खूप इन्साइटफुल डिस्कशन्स इथे मांडले, त्याबद्दल धन्यवाद. अ बिग वोट ऑफ थँक्स टू मनमत बिरादर सर, की त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, आणि त्यांनी हे एक इनिशिएटिव्ह आपल्या समोर ठेवलाय की नॉट जस्ट अ नॉर्मल ऑर्डिनरी ट्रेनिंग सेशन, पण एक इम्पॅक्टफुल इम्प्लिमेंटेबल आपल्यासाठी एक रोड मॅप कसा प्रेझेंट करता ओके, मला वाटतं आपण, येस, थँक्यू, थँक्यू. थोडा मी बाहेर पडलो होतो अचानक, तर थँक्यू. मी क्लोज करतो मीटिंग.